So we'll start with BGP. Now BGP is also dynamic routing protocol, same like your RIP, EIGRP, OSPF. The AD of BGP is 170. Administrative distance of BGP. BGP चे दोन फ्लेवर आहेत, IBGP, EBGP. म्हणजे इंटरनल BGP आणि एक्सटर्नल BGP. म्हणजे इंटरनल BGP म्हणजे काय? एकाच क्लाउडच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही BGP रन करता त्यावेळेस तो इंटरनल BGP असेल. आणि दोन ISP मध्ये ज्यावेळेस तुम्ही BGP रन करणार त्यावेळेस तो EBGP असेल. म्हणजे जसं OSPF मध्ये किंवा EIGRP मध्ये तुमच्या दोन एडी आहेत, एक एक्सटर्नल एडी आहे आणि एक इंटरनल एडी आहे, बरोबर? मग जे काही राऊट्स EIGRPच्या आतमधले आहेत त्याचा एडी 90 आहे आणि जे राऊट्स बाहेरून येतात त्याचा एडी 170 आहे. सेम BGP मध्ये पण जे राऊट्स बाहेरून येतात त्याचा एडी वेगळा आहे आणि जे राऊट्स इंटरनल आहेत त्याचा एडी वेगळा आहे. म्हणजे बाहेरून जे राऊट्स येतात त्याचा एडी आहे 20 आणि जे इंटरनल आहे ते आय थिंक 200 आहे. एकदा चेक कर गुगल वरती. इंटरनल IBGP एडी 200 आहे. एकदा बघ, इंटरनल IBGP एडी 200 आहे ना आणि एक्सटर्नल 20 असेल. ठीक आहे. सो प्रत्येक राउटिंग प्रोटोकॉल जसा एडी असेल, EIGRP ला इंटरनल एक्सटर्नल राउट साठी एडी असतो, तसा BGP ला एक्सटर्नल राउट्स म्हणजे बाहेरून जे काही येणारे नेटवर्क्स असतील त्याचा 20 आहे आणि इंटरनल जे काही नेटवर्क्स BGP म्हणजे IBGP नेबरशिप थ्रू जे काही कळतात त्याचा एडी 20. मग बाहेरून जे काही राउट्स येतात त्याचा 20 ठीक आहे, पण इंटरनल जे काही आहेत त्याचा 200 आहे. याचा अर्थ काय? RIP चा सुद्धा 120 आहे आणि BGP चा 200 आहे. RIP चा 120, EIGRP चा 90, OSPF चा 110. स्टॅटिकचा सोडतो तर असाही 1 आहे. मग BGP चा 200 आहे. याचा अर्थ काय? तुम्ही जेव्हा कधी BGP रन करणार इंटरनल क्लाउडच्या आतमध्ये विथ कम्पेअर्ड टू अनदर राउटिंग प्रोटोकॉल, BGP चे राउट्स कधीच वापरले जाणार नाही. तुम्ही RIP रन करा, इंटरनल 10 राउटरवरती RIP रन करा, त्याच 10 राउटरवरती BGP करा, RIP यूज करा. OSPF आणि BGP यूज करा, OSPF यूज होईल. EIGRP BGP यूज करा, EIGRP यूज होईल. मग BGP चा 200 असून मग त्याचा उपयोग काय मग? त्याचा जाणून बुजून 200 ठेवलं का? तर BGPचा जो आपण म्हणतो अपडेट्स, EIGRPचे अपडेट्स कसे आहेत, RIPचे अपडेट्स कसे आहेत? आफ्टर एव्हरी 30 सेकंड्स. ठीक आहे. EIGRP updates whenever there is change in topology. OSPF same whenever there is a change in topology. BGP 1 मिनिटानंतर अपडेट पाठवतो. RIP तरी बरा तसा विचार केला तर म्हणजे RIPच्या टोपोलॉजीमध्ये जर RIP जर रन असेल आणि एखादं नेटवर्क डाऊन झालं तर 30 सेकंड नंतर तरी नेबरला कळेल नेटवर्क डाऊन झालं. पण BGP मध्ये 1 मिनिटानंतर अपडेट जातो. म्हणजे एखादं नेटवर्क डाऊन झालं म्हणजे 14व्या 15th राउटरचं एखादं नेटवर्क डाऊन झालं तर 15th राउटर 14th ला काही सांगणार 1 मिनिट झाल्यानंतर सांगणार. म्हणजे BGP इज द स्लोएस्ट राउटिंग प्रोटोकॉल, पण तरी तो अख्ख्या जगावर चालतो. तो स्लोएस्ट असून सुद्धा म्हणजे एखादं नेटवर्क कुठे डाऊन झालं तर 1 मिनिटानंतर नेबरला कळणार नेटवर्क डाऊन झालं. कारण का अपडेट्स आले तरच कळणार. अपडेट्स कधी प्रोपोगेट करणार? 1 मिनिटानंतर. मग 1 मिनिट मला कळणारच नाही ते नेटवर्क का रिचेबल नाहीये. 1 मिनिटानंतर जेव्हा मला नेबर अपडेट पाठवेल की दॅट नेटवर्क हॅज गॉन डाऊन त्यावेळेस मला कळेल की मला दुसरा पाथ सर्च करायचा आहे. मग 1 मिनिट अपडेटसाठी जर तो घेत असेल तरी सुद्धा BGP अख्ख्या वर्ल्ड वाईड वरती तोच प्रोटोकॉल का वापरला जातो? कारण का BGPला जाणून बुजून 1 मिनिटाचा डिले ठेवलाय. तोही तुम्ही EIGRP OSPF सारखा त्यालाही करू शकले असते. ट्रिकर्ड आणि इन्क्रिमेंटल चेंज झालं की लगेच अपडेट. त्याला जाणून बुजून 1 मिनिटाचा डिले ठेवला.
का का असं केलं असेल त्यांनी? संपूर्ण वर्ल्ड वरती एक प्रोटोकॉल जर चालत असेल तर ते अपडेट लगेच आले पाहिजे. पण एखाद्या जगामध्ये कुठेही काही नेटवर्क डाऊन झालं, तो राउटर त्याच्या नेबरला एका मिनिटानंतर अपडेट करून सांगणार. म्हणजे ते डिले आहे त्याच्यामध्ये. तो का डिले ठेवला मग त्यांनी? डाऊन झालं की लगेच कळालं पाहिजे. त्यांना असं का वाटलं की डझंट मेक एनी सेन्स त्याला लगेच इन्क्रिमेंटल अपडेट्स दिले पाहिजे? का असं वाटलं? हं. हं. त्यालाही डिझाइन करताना करू शकले असते ना ट्रिगर इन्क्रिमेंटल. त्या जाणून बुजून 1 मिनिटाचा टाईम ठेवलाय. मग का असं त्यांना वाटलं की नाही, जरी या जगावरती चालणारा प्रोटोकॉल असेल, तरी याचं अपडेट्स 1 मिनिटं तरी यांनी डिले ठेवलं पाहिजे. त्या मोठ्या नेटवर्कमध्ये चेंजेस बार-बार होत राहतील आणि एवढं बार-बार जर अपडेट्स आले, तर ट्रॅफिक जास्त होईल. अख्ख्या वर्ल्ड वाईड वेबवरती चालणारा प्रोटोकॉल आहे. अख्ख्या जगात किती नेटवर्क्स एका सेकंदात डाउन होत असतील? हजारो नेटवर्क्स प्रत्येक सेकंदात डाउन होत असतील. आणि एक प्रोटोकॉल संपूर्ण क्लाउडवरती जर एक चालत असेल, तर त्याच्यामध्ये मल्टिपल नेटवर्क्स फ्लॅप असतील. म्हणजे एखादं नेटवर्क फ्लॅप झालं, परत 15-20 सेकंद अप आलं. मग अशा केसमध्ये एखादं जेन्युइन डाउन झालं, तर तो प्रोपगेट करेलच 1 मिनिटानंतर. पण जर असे त्या 1000 नेटवर्क्समधले 500-600 नेटवर्क्स असे असतील, लिंक अशा असतील, की ज्या फ्लॅप झाल्या. डाउन झाले, परत एक 15-20 सेकंद परत अप आले. अशा फ्लॅप झालेल्या लिंक पण जर तो अपडेट शेअर करत राहिला, तर अख्ख्या नेटवर्कमध्ये फक्त अपडेट्सच फिरत राहतात. मग राउटरने राउटिंगचं काम कधी करायचं? तुम्ही जेव्हा 100 राउटरवरती एक प्रोटोकॉल रन करता, तेव्हा प्रॉब्लेम नसतो. 100 राउटरवरती किती लिंक डाउन होणार आहे? 100 राउटरवरती तुम्ही एका तासाला एखाद डाउन झाली तर झाली. पण ज्यावेळेस तुम्ही 10-15 लाख राउटरवरती जेव्हा प्रोटोकॉल चालतो, त्यावेळेस कितीतरी लिंक्स डाउन होत असतील. एवढे तुमचे 1-2 लाख लिंक जर एका सेकंदला रोज डाउन होत असतील, एका प्रत्येक सेकंदला, तर त्याची अपडेट हा प्रोटोकॉल करत बसला, तर सगळा वेळ ते अपडेट प्रोपगेट करण्यात आणि अपडेट रेसिप्रोकेट करण्यात, त्याच्यावरती काम करण्यातच त्याचा वेळ जाईल. म्हणून बीजीपीला जाणून-बुजून स्लो ठेवलं. एक लक्षात घ्या, तुमचे जे काही नेटवर्क्स आहेत, तुमच्या जेवढ्या काही वेबसाईट्स आहेत, कुठल्याही कंपनीच्या किती वेबसाईट असतील? काउंटलेस असतील, बरोबर? मग ही प्रत्येक वेबसाईट म्हणजे कुठल्यातरी कंपनीची असणार. मग ती त्याची वेबसाईट म्हणजे त्याच्या डेटा सेंटरमध्ये असणार ती. ज्या कंपनीची वेबसाईट आहे, त्यांच्या हेड ऑफिसला either त्यांचं सर्व्हर असेल किंवा त्यांचं छोटंसं एक डेटा सेंटर असेल, भले एक रूम असेल, काय असेल, त्याच्यामुळे तो सर्व्हर असेल. मग ती वेबसाईट तुम्हाला इथे बसून ॲक्सेस होते. नाहीतर त्या वेबसाईटचा उपयोग काय? जर ती वेबसाईट ॲक्सेस होत नसेल तर? वेबसाईट तुम्ही डिझाइन करता मार्केटिंगसाठी. मग त्याच्यावरती तुमचा कंपनीचा डेटा, बाकी सगळ्या गोष्टी जे काही तुम्हाला ॲडव्हर्टाइज करायचंय, त्यासाठी तुमची वेबसाईट असते आणि ती वेबसाईट सगळ्यांना दिसावी याकरता तुम्ही ती डिझाइन करता. मग अशा जगामध्ये किती वेबसाईट असतील? काउंटलेस असतील. आपण अझ्युम करू लेट्स से 1 करोड वेबसाईट्स आहेत. म्हणजे 1 करोड कंपनीज असतील. मग आता प्रत्येक वेबसाईट म्हणजे प्रत्येक कंपनीचं एक छोटंसं डेटा सेंटर असेल, कुठे ती होस्टेड असेल. मग आता ती आपल्याला ती वेबसाईट ओपन होते. ती कशी झाली ओपन? ती रिचेबल आहे म्हणून ओपन झाली ना. मग ती रिचेबल कशी झाली मग? जर्मनीमध्ये कुठेतरी एक छोटीशी कंपनी आहे, त्यांची वेबसाईट तुम्ही इथे बसून ओपन करता. ती ओपन होते. कशी ओपन होते मग? तुमच्या इंटरनल नेटवर्कमध्ये ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय राउटिंग प्रोटोकॉल रन करता? तुमचे 100 ऑफिसला तुम्ही 100 राउटर लावा. 100 राउटरवरती एक राउटिंग प्रोटोकॉल कॉन्फिगर करा. कुठल्याही नेटवर्कचं कुठलाही पीस तुम्हाला ॲक्सेस होईल. आणि जर्मनीमधल्या कुठल्यातरी एक छोट्याशा गावामध्ये एक कुठली लेस चीज मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्याची कुठलीतरी एक वेबसाईट आहे, ती तुम्हाला इथे बसून कशी ॲक्सेस होते? कशी होणार ती? म्हणजे याच्यामध्ये सगळे आय-एस-पी आले, मल्टिपल आय-एस-पी झाले. प्रत्येक आय-एस-पीचं आपलं स्वतःचं नेटवर्क आलं. प्रत्येक क्लायंट आला, त्यांचं स्वतःचं नेटवर्क आलं. मग ती वेबसाईट म्हणजे तो आय-पी आहे ना तो.
नावाने काय करणार आहे, डीएनएस रिझॉल्व्ह करतो ना त्याचा आयपी. मग ती वेबसाईट म्हणजे त्याला एक आयपी असणार, तो आयपी तुम्हाला इथून रिचेबल आहे म्हणून ती वेबसाईट ओपन झाली. मग तो आयपी तुम्हाला इथून रिचेबल करण्यासाठी त्याची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आली कशी? म्हणजेच एक असा राउटिंग प्रोटोकॉल पाहिजे तुम्हाला जी संपूर्ण सगळ्या जगातले जेवढे नेटवर्क्स आहेत ती इन्फॉर्मेशन शेअर करू शकत असेल. म्हणजे त्याला एक राउटिंग प्रोटोकॉल पाहिजे. म्हणजे काय की हा तुमचा एक आयएसपी असेल. हे सगळे आयएसपीज आहेत. काही लोकल आयएसपीज आहेत, काही नॅशनल आयएसपीज आहेत, काही इंटरनॅशनल आयएसपी. जे तुम्ही टाटा वगैरे जे म्हणता ते टायर 2 आहे. म्हणजे ते इंटरनॅशनल लेवलचे नाहीये. तुमचं टाटा म्हणा, एअरटेल म्हणा, ते टायर 2. टायर 1 आयएसपी म्हणजे कुठले, ज्यांच्या इंटरलिंक्स आहेत, वेरिटास वगैरे अशा काही आहेत. मग आता असा विचार करा की हा आयएसपी आणि हा एक क्लायंट आहे कुठला तरी, बरोबर. त्याचे काय 100 राउटर्स वगैरे इथे असतील. इथे एक हा एक कुठला तरी एक क्लायंट आहे. असा एक क्लायंट नसतील, करोडो क्लायंट्स आहेत. एक करोडो क्लायंट्स कुणाला क्लायंट असणार, आयएसपी. हे सगळे मोठे क्लायंट आहेत, सगळे तुमचे आयएसपी आहेत. मग हा इथे कुठेतरी त्यांचा एक राउटर आहे आणि इथे कुठेतरी ती वेबसाईट होस्टेड आहे. याचा जो काय आयपी असेल तो इथे आपला काही संबंध नाही. तुम्ही घरी बसलाय, तुम्हाला इथे तुमच्या पीसी वरती ही वेबसाईट ओपन होते. हे जर्मनीमध्ये कुठेतरी एक छोटंसं गाव असेल तिथे असेल ही. ती तुम्हाला इथे बसून, तुमचा आणि याचा काय संबंध. ते काय तुमच्या नेटवर्कमध्ये, ते काय तुमचं ऑफिस आहे, तरी पण ती ऍक्सेस होते ना. मग का होते, तर या संपूर्ण क्लाउड वरती एक कुठला तरी एक प्रोटोकॉल पाहिजे. मग आता हे सगळे आयएसपी जे आहेत त्यांचं त्यांचं स्वतःचा क्लाउड आहे ना. मग प्रत्येक आयएसपीचा एक प्रोटोकॉल असेल. मग हे सगळे आयएसपी आपापला प्रोटोकॉल रन करतील का? प्रत्येक आयएसपीचा आपलं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि आपल्या स्वतःच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये राउटिंग करण्यासाठी त्यांना आपला एक प्रोटोकॉल पाहिजे. मग हे सगळे आयएसपी जे आहेत हे कुठला प्रोटोकॉल रन करतील? कुठला प्रोटोकॉल रन करतील? म्हणजे कुठला? प्रत्येक आयएसपी एक छोटा लोकल आयएसपी असेल, त्याचे 200 टॉवर असतील. टाटा सारखा आयएसपी असेल जिथे 7-8 हजार टॉवर असतील. बीएसएनएल असेल, एअरटेल असेल, 10-10 हजार टॉवर्स असतील. या प्रत्येकाचं आपलं स्वतःचं एक क्लाउड आहे. मग त्यांना एक राउटिंग प्रोटोकॉल लागेल ना त्यांच्यासाठी, त्यांची इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी. मग ते कुठला राउटिंग प्रोटोकॉल रन करतील? ओएसपीएफ करणार. EIGRP कोण करू शकत नाही. करू शकत नाही म्हणण्यापेक्षा तो किती हॉप सपोर्ट करतो. बाय डिफॉल्ट 100 एक्सटेंड केलं 255, त्याच्यापुढे जाऊ शकत नाही EIGRP. त्यामुळे कुठलाही आयएसपी आपल्या स्वतःचं नेटवर्क शेअर करण्यासाठी आपले टॉवर टू टॉवर, त्यांचे सुद्धा व्हॅन्स असणार ना, त्यांचे सुद्धा व्हॅन असणार ना हे सगळे. मग हे व्हॅन नेटवर्क शेअर नको करायला. मग त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये त्यांचे जे काही नेटवर्क्स आहेत ते शेअर करण्यासाठी त्यांना सुद्धा एक राउटिंग प्रोटोकॉल लागेल. मग प्रत्येक आयएसपी एक राउटिंग प्रोटोकॉल रन करेल. राउटिंग प्रोटोकॉल आहेतच किती, RIP, EIGRP, OSPF. RIPचा राहिला ऑप काउंट लिमिटेशन, अपडेट 30 सेकंड नंतर जातो. EIGRP ठीकठाक आहे, पण EIGRPचा प्रॉब्लेम हॉप काउंट लिमिटेशन आहे. OSPF आहे, स्केलेबल आहे. 65,000 वरती तुम्ही त्याच्यामध्ये पण तुम्ही स्टब, टोटल स्टब हे फीचर इम्प्लिमेंट करून तुम्ही राउट्स रिड्यूस करणं वगैरे हा सगळा प्रकार तुम्ही करू शकता. मग प्रत्येक राउटिंग प्रोटोकॉल OSPFच रन करणार. कोण ISIS पण करत असेल. म्हणजे प्रत्येक राउटिंग, प्रत्येक आयएसपीला आपला एक राउटिंग प्रोटोकॉल लागेल. मग आता इथे प्रत्येक जण OSPF करत असेल, पण याचा OSPF याच्या पुरता आहे, याचा OSPF याचा आहे, याचा OSPF याचा आहे, याचा OSPF याचा आहे. दुसरं प्रत्येकाचा म्हणजे हा माझ्या क्लाउड पुरता OSPF आहे. टाटाच्या OSPFचा आणि एअरटेलच्या OSPFचा काय संबंध?
टाटा आपले नेटवर्क काय व्हॉइस एअरटेलला सांगणार आहे का? एअरटेल काय स्वतःचे नेटवर्क व्हॉइस अरे ह्याला टाटाला सांगणार आहे का? ते त्यांचे स्वतःचे नेटवर्क्स आहेत. आयएसपी काय शेअर करतो? आपले स्वतःचे नेटवर्क दुसऱ्याला सांगतो. म्हणजे एअरटेल स्वतःचे नेटवर्क टाटाला सांगतो आणि टाटा त्याचे नेटवर्क एअरटेलला सांगतो का? मग हे काय शेअर करतात? म्हणजे कोणाची इन्फॉर्मेशन? म्हणजे कोणाची? क्लायंटची. एक क्लायंट टाटाने कनेक्ट केले, त्याच क्लायंटचं दुसरं ऑफिस एअरटेलने कनेक्ट केलं. मग एक क्लायंट म्हणजे माझे हेड ऑफिस टाटाने कनेक्ट करून दिले आणि ब्रांच ऑफिस पुण्यामध्ये एअरटेलने कनेक्ट करून दिलंय. आता या दोन ब्रांच मध्ये कम्युनिकेशन कसं होणार? एक टाटाच्या क्लाउडनी कनेक्ट आहे, एक एअरटेलच्या क्लाउडनी कनेक्ट आहे. मग टाटा आणि एअरटेल जे काय शेअर करतात ते आपले नेटवर्क शेअर करायला नाही बसलेले. ते क्लायंटचे नेटवर्क एक्सचेंज करायला बसलेत. स्वतःचं नेटवर्क कधी एक्सचेंज करत नाहीत ते. येते लक्षात? मग आता हे प्रत्येक जेवढे क्लाउड आहेत, जेवढे आयएसपी आहेत, त्यांचा स्वतःचा एक राउटिंग प्रोटोकॉल असेल, तो त्यांच्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. तुम्ही कस्टमर आहे. तुमच्यासाठी त्यांनी आपला राउटिंग प्रोटोकॉल डेव्हलप करून नाही बसलेले. मग तुमचे नेटवर्क शेअर कसे होणार? तुम्हाला एखादं नेटवर्क जर शेअर आता ही वेबसाईट आहे, ही वेबसाईट मला इथे दिसली पाहिजे. माझा आणि त्या वेबसाईटचा काय संबंध? मी काय त्यांचा एम्प्लॉई आहे का? मी एम्प्लॉई असेल तर याच्या ऑफिसचं दुसरं लोकेशन इथे असतं आणि या दोघांमध्ये व्हीपीएन असतं आणि व्हीपीएन थ्रू मला ती वेबसाईट ऍक्सेस झाली असती किंवा जो काही माझा डेली काम करायचा जो काही सर्व्हर आहे तो ऍक्सेस झाला असता व्हीपीएन के थ्रू. इथं इंटरनेट लिंक घेतली असती, इथं इंटरनेट लिंक होती, व्हीपीएन टाकला असता, आयपी सेक केलं असतं त्याच्यावरती. पण मी काय त्यांचा एम्प्लॉई नाही. मग जगातल्या कुणालाही ती वेबसाईट दिसते. मग ती कशी दिसते? याला काय पब्लिश करायचं आहे? बीजीपी मध्ये जसं तुमचं EIGRP मध्ये ऑटोनॉमस सिस्टम नंबर असतो, बरोबर? आयपी ऍड्रेसिंग मध्ये तुमचा पब्लिक आयपी असतो, प्रायव्हेट आयपी असतो. पब्लिक आयपी म्हणजे काय? तो तुम्हाला विकत घ्यावा लागतो, तो युनिक असतो, तो कुठल्याही दोन कंपन्या सेम नसणार. तसंच बीजीपी मध्ये पण एएस असतो, सेम लाईक EIGRP, पण बीजीपी मध्ये जो एएस असतो तो सुद्धा प्रायव्हेट आणि पब्लिक असतो. म्हणजे एक एएस फ्री असतो आणि एक एएस तुम्हाला विकत घ्यावा लागतो. आणि जो विकत घेता तुम्ही तो युनिक असतो. जो तुम्ही विकत घेणार एएस नंबर, म्हणजे तुम्हाला वाटलं की तुम्हाला इथे बीजीपी रन करायचं, तुम्हाला वाटलं इथे बीजीपी रन करायचं, पण तुम्हाला पाहिजे ही इन्फॉर्मेशन मला सगळीकडे प्रोपोगेट करायची आहे, तर याचा एएस नंबर तुम्ही पब्लिक विकत घेणार आणि तो युनिक असणार. लेट्स से मी 65,103 विकत घेतला, तर 65,103 जगात कुणाचाही दुसऱ्याचा नसणार एएस नंबर, तो माझाच असणार. जसा पब्लिक आयपी युनिक असतो म्हणून ट्रॅफिक बरोबर त्या दिशेने येतं, तसं पब्लिक एएस जर युनिक असेल तर ट्रॅफिक बरोबर त्या दिशेनेच येणार, कारण का 103 दुसरी कुणाचाही नसणार. येते लक्षात? मग आता ही जी वेबसाईट आहे ही मला कशी ओपन होते? यांनी ही ऍडव्हर्टाईज केली पाहिजे. मग हा काय करणार? क्लायंट त्याच्या राउटरवरती बीजीपी रन करतो. क्लायंट त्याच्या राउटरवरती बीजीपी रन करतो, पब्लिक एएस मध्ये टाकतो. पब्लिक एएस म्हणजे युनिक एएस झालं, ठीक आहे? आणि मग हा जो आयएसपी आहे, हे बघ, आयएसपीचे जे आपले सगळे राउटर्स आहेत ते राउटर दोन टाईपचे असणार. एक पी राउटर म्हणजे प्रोव्हायडर राउटर आणि एक पीई प्रोव्हायडर एज राउटर. एज राउटर म्हणजे कुठला? जो कस्टमरला कनेक्ट आहे तो. आणि पी राउटर जो कुठल्याही कस्टमरला कनेक्ट नाही. म्हणजे असा विचार करा की प्रत्येक 5 किलोमीटरवरती टॉवर आहे आयएसपीचा. इथून चालू केलं तर लेट्स से स्वारगेटला पहिला टॉवर, शिवाजीनगर, पिंपरी, अकोर्डी, निगडी, बाकी पुढे अजून तुमचं पुढे काय तरी हा देहू अजून पुढे काय तळेगाव अजून, ठीक आहे. तर स्वारगेटला क्लायंट कनेक्ट आहे म्हणून स्वारगेटचा आयएसपीचा राउटर हा पी म्हटलं जाणार त्याला, प्रोव्हायडर एज राउटर, बरोबर? शिवाजीनगर पण सेंटर प्लेसला आहे, तिथे क्लायंट कनेक्ट असेल मग तोही पी झाला. पिंपरीचाही पी होणार कारण का त्याला क्लायंट कनेक्ट आहे.
पण जो देहू रोडचा राउटर आहे किंवा देहू रोडचा जो टावर आहे त्याला कुठलाही क्लायंट कनेक्ट नाहीये, मग तो पी झाला. म्हणजे ज्या राउटरला किंवा ज्या टॉवरला, टॉवर म्हणजे काय, शेवटी त्याच्या खाली एक राउटरच असणार ना केबिनच्या आतमध्ये, मग ज्या राउटरला क्लायंट कनेक्ट येतो त्याला म्हटलं जातं प्रोव्हायडर एज राउटर, आणि ज्या राउटरला क्लायंट कनेक्ट नसतो तो फक्त एक्सटेन्शन साठी वापरला आहे. म्हणजे देहू रोडचा जो काही राउटर असेल त्याला उद्या एखाद्या देहू रोडमध्ये एखादा कस्टमर आला तो कनेक्ट होईल, पण जोपर्यंत त्याला कस्टमर आला नाही तोपर्यंत तो पी राउटर असतो. म्हणजे जेवढे बाउंड्रीचे राउटर, म्हणजे असा विचार करा, समजा एक थोडं सिंपल, हे जे राउटर आहेत हे सगळे कस्टमर फेसिंग असणार, ह्याला सगळे कस्टमर असणार ना कनेक्ट. मग हे माझे कोण झाले, पी. आणि हे जे आतले राउटर आहेत ते फक्त कनेक्टिव्हिटी फॉर्म करण्यासाठी वापरले गेले, ते पी. बरोबर. मग हे पी वरती जे काय रन होणार, हे बघ, हा जो राउटर आहे हा पी पण आहे आणि पीई पण आहे. हा प्रोव्हायडरचाच राउटर आहे, पण हा प्रोव्हायडरचा एज राउटर आहे कारण या राउटरला क्लायंट पण कनेक्ट, आणि हे जे मधले राउटर आहेत याला कुठलाही क्लायंट कनेक्ट नाहीये, म्हणजे हा कुठला राउटर आहे, फक्त पी. मग या सगळ्या राउटरवरती आयएसपीला आपल्याला एक राउटिंग प्रोटोकॉल पाहिजे, म्हणजे सगळ्या राउटरवरती ओएसपीएफ रन होणार. बरोबर, या सगळ्या राउटरवरती ओएसपीएफ रन होणार, पण ह्या राउटरवरती त्याच्यावरती बीजीपी पण रन होणार, कारण हा कस्टमरला कनेक्ट आहे, हा कस्टमरला कनेक्ट आहे, हा पीई आहे ना, हा कस्टमरला कनेक्ट आहे. मग याचं नेटवर्क, या क्लायंटचं नेटवर्क इथे आलं पाहिजे आणि इथून त्यांनी दुसरीकडे प्रोपोगेट केलं पाहिजे, म्हणून इथे बीजीपी असणार. आणि क्लायंटला आपलं एखादं नेटवर्क जर ऍडव्हर्टाइज करायचं असेल तर म्हणजे ऍडव्हर्टाइज म्हणजे एखादी वेबसाईट, तर त्याच्याकडे पण बीजीपी असणार. मग हा काय करणार, आता हेच डायग्राम थोडी आपण हा माझा क्लायंट आहे, इथे वेबसाईट आहे, त्याला ही वेबसाईट ऍडव्हर्टाइज करायची आहे, मग हा याच्यावरती बीजीपी रन करणार. इथून इथपर्यंत येण्यासाठी या दोघांमध्ये एक राउटिंग प्रोटोकॉल पाहिजे ना. याच्यावरती हे बघ, हे सगळे माझे एज आहेत ना, आणि हे मधले जे आहेत ते कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर येतो माझा. बरोबर. मग या सगळ्यावरती ओएसपीएफ असणार, पण याच्यावरती ऍडिशनल ओएसपीएफच्या डोक्यावरती बीजीपी पण असणार. बरोबर. म्हणजे हा जो नेटवर्क आहे तो इथून इथपर्यंत बीजीपीने आणला. बरोबर. आता हा क्लाउड फक्त असा असून उपयोग आहे का, तो इथे दुसऱ्या आयएसपीला पण कनेक्ट असला पाहिजे ना. बरोबर. नाही तर म्हणजे एक आयएसपी फक्त एक स्टँड अलोन आहे, तो कुठल्याही दुसऱ्या आयएसपीला कनेक्ट नाहीये, म्हणजे कुठल्याही क्लायंटचं नेटवर्क फार फार तर त्या आयएसपीच्या आतमध्ये येईल, पण तिथून पुढे कसं जाणार ते. प्रॉब्लेम काय, जर एकच आयएसपी अख्ख्या जगात असता तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे प्रत्येक गल्लीबोळात एकच आयएसपी आहे, टाटा. मग पुण्यातल्या गावापासून ते जर्मनीच्या गावापर्यंत सगळीकडे टाटा, मग काहीच प्रॉब्लेम नव्हता. येते लक्षात, काहीच प्रॉब्लेम नाही, एकच एवढा मोठा वास्ट आयएसपी, कुठल्याही छोट्याच्या छोट्या गावात जरी गेला ते टाटा. मग तुम्ही युरोपमध्ये कुठेही जा, युके मध्ये, ऑस्ट्रेलिया कुठेही, सगळीकडे टाटाच असता, तर मग प्रॉब्लेमच नव्हता. एकच आयएसपी आहे, त्याचे सगळे राउटर, सगळं ओएसपीएफ त्याच्यावरती रन आहे, मग बीजीपीची गरज पण नव्हती. इकडून तिकडून व्हीपीएन टाकला असता. बरोबर ना. मग आता प्रॉब्लेम काय की आता ही वेबसाईट मला कशी दिसणार, ती ह्या आयएसपी पर्यंत आली, पण आता हा आयएसपी, मी इथे बसलोय, माझा काही संबंध नाही, मी एक होम युजर आहे. मग मला कनेक्टिव्हिटी ह्या आयएसपीने दिली इंटरनेटची, मग ही वेबसाईट इथपर्यंत आली, या दोघांमध्ये एक राउटर असणार, याच्यावरती बीजीपी असणार.
जे बीजीपीचे राऊट्स हे लेट से 9.9.9.9चं इथून इथपर्यंत आलं, हा बीजीपी आणि हा बीजीपी राउटाईज करणार, हा इथे उचलणार, याच्यावरती पण सगळे आतले ओएसपीएफ राउटर असणार. हा पीई असेल एक, जो दुसऱ्या आयएसपी ला कनेक्ट असणार, तिथून तो तिथे ऍडव्हर्टाईज करणार. तिथे परत एक अजून एक आयएसपी असेल या दोघांच्या मध्ये, इथून तो याला ऍडव्हर्टाईज करणार, आणि या दोघांच्या मध्ये एक आयएसपी असेल, इथून हा इथे ऍडव्हर्टाईज करणार, आणि मग तो इथे येणार. म्हणजे प्रत्येकाचा आपला काय म्हणतो आपण त्याला, अंडरले ओएसपीएफ आहे, पण तो क्लायंटसाठी त्याचा काय उपयोग आहे का? घेऊन कोण चालले अपडेट? बीजीपी घेऊन चाललं. जर बीजीपी नसेल, हे बघ या सगळ्यांवरती ओएसपीएफ आहे बरोबर, तो त्यांचा ओएसपीएफ. मग आता त्यांचा ओएसपीएफ म्हटल्यावर हे काय ऍड्रेस जे असणार ते सगळे प्रायव्हेट असणार ना. इथेही 192.168.1.0 असेल, याचाही 1.0 असेल, याचाही 1.0 असेल, याचाही 1.0, याचाही 1.0, याचा सगळ्यांचा 1.0. आता हे जे नेटवर्क आहे यांनी जर ते आतमध्ये घेतलं आणि ते ओएसपीएफचं नेटवर्क जर झालं, मग ते ओएसपीएफ टू ओएसपीएफ ऍड्रेस होऊन ते सगळं किओस होणार. म्हणून बीजीपीचा राऊंड टेबल वेगळा ठेवता आणि तुमच्या इंटरनल इन्फ्रास्ट्रक्चरचा अंडरलेचा राउटिंग प्रोटोकॉल वेगळा. बीजीपी ओएसपीएफ वरती बीजीपी चालतो तुमचा. म्हणून याच्यामध्ये काय आहे, एक आयबीजीपी आहे आणि दुसरा ईबीजीपी. समजा हा तुमचा कस्टमरचा राउटर, हा कुठे कनेक्ट झाला, हा एक आयएसपी आहे, त्याच्या पी ला कनेक्ट झाला बरोबर. इथे दुसरा आयएसपी असेल, याच्यामध्ये पण एक राउटर असणार दोघांच्या मध्ये. इथे परत अजून एक आयएसपी, याच्यामध्ये पण एक राउटर असेल. इथे परत एक अजून एक आयएसपी, याच्यामध्ये पण एक राउटर असेल. इथे अजून एक आयएसपी, याच्यामध्ये पण एक राउटर, आणि इथे मी एक इंटरनेटची लिंक घेतली जिथे माझा पीसी आहे. मग आता हे जे आतमध्ये जे काही नेटवर्क्स आहे, हे जे काय आतले नेटवर्क्स आहेत, हे टाटाचा क्लाउड आहे. हा लेट्स से एअरटेल असेल, हे परत लेट्स से तुमचं अजून काय असेल, वोडाफोन असेल, हे अजून काय लेट्स से बीएसएनएल. आणि हा तुमचा लोकल आयएसपी असेल. आता याच्यामध्ये इथे तुमचा बीजीपी रन होणार, इथे तुमचा बीजीपी रन होणार. आपण ज्यावेळेस राउटिंग प्रोटोकॉल कॉन्फिगर करतो, तुम्ही काय करता, या सगळ्यावरती एक राउटिंग प्रोटोकॉल पाहिजे. मग तुम्ही याच्यावरती समजा EIGRP OSPF केला, RIP केला, तर याच्यावर काय करणार, तोच करावा लागेल. याच्यावरती पण तोच करावा लागेल, याच्यावरती पण तोच करावा लागेल, याच्यावरती पण तोच करावा लागेल. म्हणजे हे जे काही नेटवर्क्स आहे 9.9.9.9, ते इथून याला कळेल कारण या दोघांमध्ये एक राउटिंग प्रोटोकॉल आहे. इथून तो याला सांगेल कारण या दोघांमध्ये पण तोच आहे. इथून याला सांगेल, इथून याला सांगेल. याचा अर्थ काय, this 9.9 network information will be shared from this router to this router because all the routers are running with the same routing protocol. बरोबर. मग आता हे जे काय नेटवर्क आहे 9.9.9.9, या दोघांमध्ये बीजीपी आहे, इथपर्यंत आलं ते नेटवर्क. मग आता हे नेटवर्क इथे इथपर्यंत पोहोचण्यासाठी याच्यामध्ये जेवढे सगळे राउटर्स आहेत त्याच्यावरती पण बीजीपी पाहिजे. बरोबर. कारण का हे नेटवर्क इथपर्यंत आलं, पण ते इथे कसं येणार,
याने याला सांगितलं पाहिजे, याने याला सांगितलं पाहिजे, याने याला सांगितलं पाहिजे, याने याला सांगितलं पाहिजे. तेच नेटवर्क समजा इथपर्यंत पोहोचलं, इथे कसं येणार? याने याला सांगितलं पाहिजे, मग याला, मग याला, मग याला. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असं झाला की प्रत्येक ISP मध्ये समजा 10,000 राउटर्स असतील, असे 100 ISPs असतील कमीत कमी जगामध्ये, मिनिमम आपण स्केलवरती जर विचार केला, प्रत्येक ISP चे 10,000 राउटर्स, असे लेट्स से 1,000 ISPs, म्हणजे किती राउटर झाले सगळे मिळून? 10,000 इंटू 1,000, 10,000 आणि त्याच्या पुढे 3 म्हणजे 4 5 6 7 1 CR. 1 कोड राउटरवरती BGP रन करावं. हे काय लक्षात? मग हे इश्यू रिझॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी काय म्हटलं? eBGP आणि iBGP दोन फ्लेवर ठेवू. eBGP आणि iBGP. हा राउटर, लक्ष द्या, हा राउटर आणि हा राउटर एकाच ISP मध्ये आहेत का वेगवेगळ्या ISP मध्ये? हा राउटर आणि हा राउटर एकाच ISP मध्ये आहेत का वेगवेगळ्या ISP मध्ये? हा 1, हा 2, हा 3, लेट्स से इथे, ठीक आहे, हा तुमचा 5. हा राउटर आणि हा राउटर एका ISP मध्ये आहेत का वेगवेगळ्या ISP मध्ये? म्हणजे एकाच ISP मध्ये आहेत ना. मग हे कुठले झाले? iBGP नेबर. iBGP नेबर. iBGP नेबर आता जे आपण हे डिस्कस केलं ना, हे की प्रत्येक ISP चे 10,000 राउटर्स, म्हणजे हे नेटवर्क हा याला सांगेल, मग याला कसं कळणार? असं येईल ना ते. मग हा प्रॉब्लेम झाला असता. मग iBGP मध्ये काय कन्सेप्ट आहे की नेबरशिप कॅन बी फॉर्म बिटवीन 2 राउटर्स इवन इफ दे आर नॉट डायरेक्टली कनेक्टेड. म्हणजे हा पण BGP आहे, हा पण BGP आहे, मध्ये कुठलेही BGP राउटर नाहीयेत, हे OSPF आहेत. 2 routers, even if they are not directly connected, still neighborship can be formed. मग हा ऍडव्हान्टेज झाला. आता तुम्हाला इथे BGP रन करायची गरज नाही. म्हणजे हा याचा टेबल याच्याशी शेअर करू शकतो. तुमचा RIP EIGRP OSPF मध्ये काय होतं? हे नेटवर्क इथे कधी येणार? या राउटरवरती, या सगळ्या राउटरवरती तोच राउटिंग प्रोटोकॉल पाहिजे. याच्यावरती समजा तुम्ही RIP केला, याच्यावरती OSPF केला, तर इथे कसं येईल ते नेटवर्क? म्हणजे आयदर हे सगळे RIP किंवा सगळे OSPF किंवा सगळे EIGRP, तरच हे नेटवर्क इथे शेअर होईल. कारण नेबरशिपचा कन्सेप्ट काय होता? नेबरशिप विल बी फॉर्म बिटवीन डायरेक्टली कनेक्टेड राउटर्स. याच्यावरती RIP आहे तर हा सुद्धा RIPच पाहिजे. असे 2 राउटर ज्याच्यामध्ये तिसरा कोणतरी एक राउटर बसलाय, तर 2 राउटर इफ दे आर नॉट डायरेक्टली कनेक्टेड, त्याच्यामध्ये नेबरशिप फॉर्म होत नव्हती. BGP तो रूल ब्रेक करतो. BGP काय म्हणतो? इवन इफ 2 राउटर्स आर नॉट डायरेक्टली कनेक्टेड, स्टिल नेबरशिप कॅन बी फॉर्म्ड. मग आता याच्यामुळे काय झालं? इथे मला BGP रन करायची गरज नाही. म्हणजे 1 CR राउटरवरती मला BGP रन करायची गरज लागत होती, ती आता काय होणार? प्रत्येक ISPच्या बाउंड्रीवरती BGP रन होणार फक्त. म्हणजे याच्या नेटवर्क इथे येणार, हा याला ऍडव्हर्टाइज करणार,
येते लक्षात? म्हणजे हा त्या फ्लेवरचा ऍडव्हान्टेज झाला. नाहीतर एक नेटवर्क प्रोपोगेट करायचं म्हणलं की माझ्याकडे मला नेबरला सांगायचं, म्हणजे नेबरवरती पण तोच राउटिंग प्रोटोकॉल पाहिजे. मग तो रूलचा इथे कन्सेप्ट नाहीये. Two routers, there is no need for two routers to be directly connected. IBGP साठी हा. eBGP साठी तो रूल राहतो. eBGP neighborship can be formed between routers which are directly connected. जर दोन राउटर डायरेक्टली कनेक्ट असतील तरच eBGP नेबरशिप फॉर्म होईल. पण IBGP मध्ये तसा रूल नाही. IBGP सरळ सरळ म्हणतो की जरी दोन राउटर डायरेक्टली कनेक्ट नसतील तरी दोघांमध्ये नेबरशिप फॉर्म होईल. म्हणजे आता काय झालं, मला ह्या सगळ्याच्या मधले राउटर्स होते, म्हणजे एक ISP मध्ये जर 10,000 राउटर असतील तर त्याच्या बाउंड्रीला समजा हा एक राउटर, दुसरा बाउंड्रीला दुसरा राउटर, फक्त या दोन राउटरवरती बीजीपी चालणार. मध्ये समजा 9,999 9,998 राउटरवरती बीजीपीचा काही संबंध नाही. म्हणजे राउटरवरचा लोड कमी झाला. त्याच्यावरती तुम्ही OSPF चालवता, प्रत्येक त्याच्यावरती तुम्ही बीजीपी पण चालवत असता, त्याच्यावरती लोड किती वाढेल? मग आता IBGP मुळे काय झालं, फक्त तुम्ही बाउंड्रीवरती बीजीपी रन करणार. म्हणून राउटिंग प्रोटोकॉलची कॅटेगरी 2, एक इंटरनल राउटिंग प्रोटोकॉल आणि एक एक्सटर्नल राउटिंग प्रोटोकॉल. म्हणजे एक IGP आणि एक EGP. IGP म्हणजे इंटरनल गेटवे प्रोटोकॉल, EGP म्हणजे एक्सटर्नल गेटवे प्रोटोकॉल. मग IGP मध्ये तुमचं कोण येतं? RIP, EIGRP, OSP. IGP येते, RIP, EIGRP, OSP. एक्सटर्नल राउटिंग प्रोटोकॉल एकच आहे BGP. एक्सटर्नल राउटिंग प्रोटोकॉल एकच आहे म्हणून अख्ख्या जगावर तोच चालतो. जर एक्सटर्नल राउटिंग प्रोटोकॉलचा दोन असते तर कुणी बीजीपी वापरलं असतं, कोणी दुसरं कोणी वापरलं असतं. म्हणून बीजीपीचा इम्पॉर्टन्स आहे. जिथे ISP पिक्चर मध्ये येतो तिथे बीजीपी माहिती असलंच पाहिजे. कारण का ISPच्या नेटवर्क मध्ये काय काय येणार? ISPच्या नेटवर्क मध्ये फायरवॉल येत नाही, ISP नेटवर्क मध्ये स्विच येत नाही. सगळा खेळ राउटरचा असतो आणि राउटरवरती रन केला प्रोटोकॉल. मग तुम्ही ISP मध्ये जर जॉबला जाणार असाल तर ISP वरती कुठला राउटिंग प्रोटोकॉल चालेल? IGP चालेल का नाही चालणार? IGP चालेल का नाही चालणार? हा, त्यांचा अंडरले पाहिजे ना. अंडरले साठी त्यांचा OSPF असणार, पण त्याच्या डोक्यावरती बीजीपी पण चालणार. क्लायंटचे नेटवर्क कसे शेअर होणार? म्हणून ISPच्या जॉबला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा इंटरव्ह्यू मोस्टली तुमचा OSPF, BGP आणि MPLS या 3 गोष्टीवरतीच होतो. ते तुम्हाला फायरवॉल विचारत बसत नाही किंवा स्विचिंगचं काही विचारत बसणार नाही. असंच विचारलं तर विचारणार, पण त्यांचा मेन कन्सेप्ट असतो की याला काम कशावर करायचंय, राउटरवरती काम करायचं, काय करणार आहे, OSPF, BGP, MPLS या 3 गोष्टीचं नॉलेज पाहिजे. पण तेच जर तुम्ही विप्रोला जॉब करायला जाणार असाल, विप्रो ISP आहे का? नाही. तुम्ही टाटाला, एअरटेलला, वोडाफोनला जॉब करायला जाता तर त्याचं कन्सर्न काय असणार? तुला OSPF, BGP, MPLS डीप मध्ये माहिती आहे का? कारण तुम्ही ISP मध्ये काम करता. तेच समजा तुम्ही विप्रो मध्ये कामाला गेलो तर विप्रोचं कन्सर्न काय असणार? विप्रो काय करतो? तो इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर नाहीये. मग तो काय करतो? मग तो क्लायंटचा नेटवर्क बघतो. मग क्लायंटच्या नेटवर्क मध्ये काय आलं? राउटरच्या खालचा पार्ट. राउटर आला, पण राउटरच्या खालचा स्विच आला, ऍक्सेस पॉइंट्स आले, कॅमेराज आले, IP फोन आले, फायरवॉल आला. पण ज्यावेळेस तुम्ही विप्रो, इन्फोसिस, कॉग्निझंट, कॅपजीला जाता त्यावेळेस त्यांना काय कन्सर्न असतं की बाबा OSPF वगैरे एवढा कन्सर्न नसतो, BGP एवढा कन्सर्न नसतो, MPLS एवढा कन्सर्न नसतो. OSPF ठीक आहे, पण BGP, MPLS काहीच कन्सर्न नसतो, कारण का तो तिथे कुठे रनच नसतो. त्यांना कन्सर्न असतो फायरवॉल माहिती आहे का, राउटिंग, परत VLAN, इंटर VLAN, STP, HSRP, GLBP. मग तुमचा जॉब रोल काय असेल तो डिफरन्शिएट होतो की तुम्ही कुठे जॉबला जाता. चालेल. एक ओव्हरव्ह्यू आला बीजीपीचा का कधी रन करतो. कुठलंही नेटवर्क तुम्हाला ऍक्सेस होतं कारण त्याचं राउटिंग झालं पाहिजे. ते राउटिंग करण्यासाठी एक प्रोटोकॉल पाहिजे. प्रत्येक ISP आपल्या क्लाउडवरती एक IGP आहे रन करतोय.
प्रत्येकाचा OSPF आहे. पण माझं नेटवर्क जगाला कळणार कसं? मग माझं नेटवर्क मी सर्वात पहिले ऍडव्हर्टाइज कोणाला करणार? मी जे ISP ला कनेक्ट आहे त्याला. तो काय करणार? तो कोण राउटर असेल, PE असेल, तो ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंटला ऍडव्हर्टाइज करेल, PE टू PE. मग हा राउटर आणि हा राउटर, हे कुठले राउटर असतील? IGP नेबर, IBGP नेबर. आणि म्हणजे हे असं समजा तुम्ही असं ड्रॉ केलं, हे असं जर ड्रॉ केलं, तर हे मध्ये पण राउटर्स आहेत. हे जे 1 2 3 राउटर आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, हे जे एवढे सगळे राउटर आहेत, याच्यावरती हा OSPF, हा OSPF, हा OSPF असेल. OSPF, 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 OSPF. इनफॅक्ट हेच पण OSPFच असणार. पण हे OSPF याच्या क्लाउडच्या पुरतं आहे. हे OSPF यांचं स्वतःच्या क्लाउडच्या साठी, हे OSPF यांच्या स्वतःच्या आहे. यांचे हे नेटवर्क इथे दिसणार नाही. हे ISP आपलं स्वतःचं नेटवर्क आहे, ते थोडे ऍडव्हर्टाइज करायला बसलाय तो. हे जे काय तुमचं 3.0 इथे कुठेतरी असेल, ते 3.0 याला दिसणार नाही. माझं OSPF वेगळं, त्याचं OSPF वेगळं. आता ह्या दोघांमध्ये काय शेअरिंग होणार? क्लायंटचे नेटवर्क. मग हा जो राउटर आहे याच्यावरती OSPF आहे, याच्यावरती BGP पण असणार, इथे पण BGP असणार, इथे पण BGP असणार, इथे पण BGP असेल, इथे पण BGP असेल, इथे पण BGP असेल. बरोबर? म्हणजे ह्या राउटरवरती OSPF पण आहे, BGP पण आहे. मग ह्या दोघांमध्ये जी काही नेबरशिप असेल ती कुठली असेल? या दोघांमध्ये जी काही नेबरशिप असेल ती असेल IBGP नेबर. या दोघांमध्ये जी काही नेबरशिप असेल ती असेल EBGP नेबर. दोन वेगळ्या ISP मधले BGPचे राउटर आहेत, पण एक माझा BGPचा राउटर, एक त्याचा BGPचा राउटर. आमच्या दोघांमध्ये म्हणजे इथे पण BGP रन होणार, इथे पण BGP रन होणार. पण हे EBGP नेबर असतील एक्सटर्नल. या दोघांमध्ये IBGP नेबर. म्हणजे इथे जो काही क्लायंट असेल त्याचं जे काही नेटवर्क असेल, तो काही सर्व्हर असेल, याच्यावरती पण BGP रन होणार, पब्लिक एएस, तो इथे येणार. हे IBGP थ्रू इथे येणार आणि EBGP मुळे दुसऱ्या ISPच्या आतमध्ये जाणार. मग दुसरा ISP आपल्या एज टू एज ला परत IBGP थ्रू शेअर करणार. मग परत हा EBGP, असं करत करत ते सगळं नेटवर्क अख्ख्या जगात फिरतं आणि तुम्हाला ती वेबसाईट कुठूनही ऍक्सेस होते. क्लिअर आहे? म्हणून BGPचा इम्पॉर्टन्स. तो स्लो का? तर या कारणासाठी. एक राउटिंग प्रोटोकॉल अख्ख्या जगावर जर रन होत असेल तर एवढे सारे नेटवर्क जर प्रत्येक सेकंदला डाऊन होत असतील तर प्रत्येक डाऊन झालेला नेटवर्क जर तो अपडेट करत बसला इन्स्टंट आणि त्याचं 10 सेकंदनी आपल्याला म्हणजे US मधल्या कुठेतरी एखादं नेटवर्क डाऊन झालं आणि ते BGP कनेक्ट आहे, मग ते नेटवर्क डाऊन झालं तर सगळीकडे तर अख्ख्या जगात ते अपडेट फ्लोट होणार. म्हणजे जोक नाहीये. 10 सेकंद ते परत आलं, परत 10 सेकंद सगळ्यांना सांगणार अप. म्हणजे हे सगळे राउटर अपडेट घेऊन काय फक्त शांत बसतात का? काय करतात राउटरला अपडेट आल्यावर? लगेच बॅकएंडला प्रोसेस चालू होते, अपडेट आलं, काय नेटवर्क डाऊन, दुसरा 5, म्हणजे राउटर ऍक्टिव्ह स्टेटमध्ये गेले. मग प्रत्येक राउटर राउटिंग त्याचं मेन काम काय आहे?
पॅकेट आलं, डेस्टिनेशन बघ, राऊट कर. कोणाचे पॅकेट? तू कस्टमरचे ना, ते राहिलं साईडला. ते सगळं दिवसभर तो अपडेटच करत बसणार. अपडेट करायचं, अपडेट आला रिसीव्ह कर, दुसरा पाथ फाइंड आउट कर, ज्या टेबलमधून हा बाहेर कर त्या टेबलमध्ये तो टाकत बस. म्हणून त्याला जाणून बुजून 1 मिनिटाचा डिले दिला. जर जेन्युअन डाऊन असेल जर कुठलं, तर ते 1 मिनिटांचं पाठच असणार, तो शेअर करेलच. जर डिले जर नसता तर 10 सेकंडसाठी एखादी लिंक फ्लॅप जरी झाली ते सुद्धा अपडेट, अप आली तरी अपडेट, म्हणून 1 मिनिटाचा डिले ठेवला. जर एखादा जेन्युअन डाऊन असेल तर तो 1 मिनिटाचा डाऊनच राहील, मग त्यावेळेस तो सांगेल. म्हणजे आता हे आयडिया आला की बीजीपी कुठे रन करतो. आयएसपीच्या प्रत्येक राउटरवरती बीजीपी नसतो. जर बीजीपीचं कंपल्शन असतं, जसं आयजीपीचं कंपल्शन आहे, नेटवर्क शेअर होतील बिटवीन राउटर्स ओनली इफ दे आर डायरेक्टली कनेक्टेड, मग बीजीपी तुम्हाला प्रत्येक राउटरवरती रन करावं लागलं असतं. म्हणजे आयएसपीचे 10,000 राउटर, तर 10,000च्या राउटरवरती ओएसपीएफ तर चाललाच आहे. मग आयएसपीने ओएसपीएफ कशाला चाललं असं? मग 10,000 राउटरवरती जर बीजीपी पण चालवायचे तर मग बीजीपी कुठे लागतो? फक्त एज टू एज वर चालतो. बाकी इंटरनल सगळं लाईट वेट ठेवलंय, सगळं ओएसपीएफ, आणि फक्त एज टू एज वरती तुमचं बीजीपी चालेल. आणि का लागतं? हे नेटवर्क कसे शेअर होणार? जेवढ्या वेबसाईट तुम्ही ऍक्सेस करता, आपल्याला काय, आपण फक्त वेबसाईट टाईप केली की आपल्याला पेज ओपन होतं, पण ते तुमच्यापर्यंत त्याचा पाथ तुमच्या राउटरमध्ये काहीच नसतं. तुम्ही घरी बसलाय, तुम्ही काय लावलंय? एक मोडेम लावलाय. मोडेम मध्ये काय बीजीपी आहे? नाही. मग काय? डिफॉल्ट रूट. माहित नाही, नेबरला पाठव. नेबर कोण? आयएसपी. जे डेस्टिनेशन आहे त्या आयएसपीच्या बीजीपी टेबलमध्ये त्याचा येस नंबर असणार. तुम्ही जो आयपी जो वेबसाईट ऍक्सेस करायचा प्रयत्न करताय तो, ती सर्वात पहिले रिक्वेस्ट कोणाला जाणार? डीएनएसला जाणार. डीएनएस त्याचा आयपी देणार तुम्हाला. मग तुमचा पीसी पॅकेट जनरेट करणार त्या आयपी, डेस्टिनेशन आयपीचा. ती रिक्वेस्ट जाणार तुमच्या मोडेमकडे. मोडेमकडे डिफॉल्ट रूट. मोडेम पाठवणार तुमच्या आयएसपीला. आयएसपी बघणार हे डेस्टिनेशन कुठे आहे बीजीपी टेबलमध्ये. बीजीपी टेबल मध्ये तो काही ओएसपीएफचा टेबल थोडी बघणार आहे. ओएसपीएफ कोणासाठी आहे? त्याच्या इंटरनल साठी आहे. तुम्ही ऍक्सेस करता एखादी वेबसाईट, मग ते ऍक्सेस एखादी वेबसाईट करताय, ती ग्लोबल राउटिंग टेबलच पाहिजे. इंटरनल राउटिंग टेबल बघून उपयोग काय? तो ओएसपीएफचा आहे. फक्त बीजीपीचा टेबल बघतो हे कुठं आहे. मग बीजीपी मुळे त्याला कळतं की नेक्स्ट स्टॉप कुठला नाही बरं. असं जम्प करत करत ते पॅकेट जातं डेस्टिनेशन. ठीक आहे. मग आयएसपीने कधी बीजीपी रन करायचा? तर आयएसपी बीजीपी रन करणारच. क्लायंटने कधी बीजीपी रन करायचा तो वेगळा भाग. आयएसपी बीजीपी रन करणार, नाही केला तर चालेल. आयएसपीने बीजीपी म्हटलं की ठीक आहे, आपण बीजीपी रन नाही करायचं, चालेल. का नाही चालणार? कस्टमरचे नेटवर्क शेअर नाही होऊ शकत. आयएसपीला आपल्या नेटवर्कची काय, आपल्या नेटवर्कसाठी बीजीपीची गरज नाहीये. आपल्या क्लाउडवरती ओएसपीएफ चालू आहे त्याचा. बाहेरचे नेटवर्क शेअर कसे होणार? एक कॉमन राउटिंग प्रोटोकॉल पाहिजे. मग तो बीजीपी, म्हणजे आयएसपी बीजीपी रन करणार म्हणजे करणार, पण कुठे रन करणार? प्रोव्हायडर एज वरती. आता प्रश्न पडतो, कस्टमर कधी बीजीपी रन करणार? म्हणजे हा कस्टमर आहे ना, हा कस्टमर आहे. याला आपण म्हणतो कस्टमर एज, आणि हा प्रोव्हायडर एज, आणि हा प्रोव्हायडर. परत हा पुढे गेला तर हा पीई असेल, बरोबर. हा बीजीपी रन करणार, याला बीजीपी रन करावंच लागेल. हा कधी बीजीपी रन करणार? हा क्लायंट आहे ना, हा कधी बीजीपी रन करेल? का इंटरनेट ऍक्सेस करायला काय डिफॉल्ट रूट लागतो? आपण घरी थोडी बीजीपी रन करतो. आयएसपी कधी बीजीपी रन करतो ते कळालं, पण कस्टमर कधी बीजीपी रन करेल?
समजा हा तुमचा कस्टमर आहे, त्याला अजून आपण थोडं साईडला घेऊ. हे कस्टमरचं आपलं नेटवर्क आहे ना. हा बीजीपी रन करेल का या सगळ्या राउटरवरती? मग हा काय रन करेल? एक इंटरनल राउटिंग प्रोटोकॉल. मग तो RIP असेल, EHRP असेल, OSPF असेल. मग कस्टमर कधी बीजीपी रन करेल? हा याच्या इकडे कम्युनिकेट करा. हा म्हणजे जर माझं एखादं नेटवर्क मला ऍडव्हर्टाइज करायचंय, माझं एखादं नेटवर्क म्हणजे काय? पब्लिकली मला एखादी गोष्ट ऍडव्हर्टाइज करायची. माझं एखादं नेटवर्क ऍडव्हर्टाइज जर माझ्या दुसऱ्या ब्रांचला करायचं असेल तर त्याला बीजीपी कशाला पाहिजे? VPN टाका तुम्ही. मला एखादं नेटवर्क पब्लिकली ऍडव्हर्टाइज करायचंय, सगळ्या जगाला ते दिसलं पाहिजे. मग ते सगळ्या जगाला काही दिसेल? पब्लिकली जो एक राउटिंग प्रोटोकॉल आहे त्याच्या टेबलमध्ये असेल तरच ते जगाला दिसेल ना. मग पब्लिकली राउटिंग टेबल कुठला, कुणाचा? बीजेपीचा. हा बीजेपी कधी रन करणार? याची वेबसाईट समजा इथे कुठेतरी आहे, ती वेबसाईट इथल्या सगळ्या युजर्सला ऍक्सेस होईल. इंटरनल राउटिंग प्रोटोकॉल चालू आहे त्यांचा. पण मी कस्टमर, माझा काय संबंध आहे? मी एंड युजर पुण्यामध्ये बसलोय, माझा एक कंपनीचा, मी काय एम्प्लॉई आहे का त्यांचा? मला वेबसाईट कधी दिसणार? ज्यावेळेस हा याच्या बीजीपी रन करेल, याच्या बीजीपीच्या टेबलमध्ये येईल आणि हे बीजीपीचे बीजीपी टेबल सगळीकडे फ्लोट होतील. म्हणजे इफ आय वॉन्ट टू ऍडव्हर्टाइज समथिंग पब्लिकली इन अन ओपन नेटवर्क, त्यावेळेस मला बीजीपी रन करावं. माझी 100 ब्रांचेस आहेत, कशा लागतं मला बीजीपी? माझे 100 ब्रांचेस, एक पुण्यामध्ये लेट्स से 4च ब्रांचेस आहेत. पुणे, मुंबई, नोएडा, चेन्नई. माझे 4 ऑफिस पुणे, मुंबई, नोएडा, चेन्नई. या 4 ऑफिसमध्ये माझे एम्प्लॉईज बसले, ते नेटवर्क असणार त्यांचे 4. आता हे शेअर करण्यासाठी हे कसे कनेक्ट असणार? पुण्याचं लोकेशन, पुणे टू मुंबई कसं कनेक्ट असेल, मुंबई टू चेन्नई कसं कनेक्ट असेल, आणि प्लस तुमचं म्हणजे हे तुमचं पुणे, हे मुंबई, हे नोएडा आणि हे चेन्नई. हे कसं कनेक्ट असेल? ISP असेल असं काहीतरी. इथून याला गेली, याने याला दिली, या दोन्ही ISP मध्ये कनेक्टिव्हिटी असेल. इथून याला दिली, इथून याला दिली. माझं हे नेटवर्क आहे इथे 1.0, इथे आहे 2.0, इथे आहे 3.0, इथे आहे 4.0. आता या 4 नेटवर्क मध्ये मला कम्युनिकेशन करायचं, 4ही माझेच ब्रांच ना. कसं करणार? बीजीपी कशाला पाहिजे? म्हणून तर मी म्हटलं ना, बीजीपी कधी येतं? मला एखादी गोष्ट पब्लिकली अख्ख्या जगाला ऍडव्हर्टाइज करायची आहे तर या. हे माझं नेटवर्क आहे, हे माझे एम्प्लॉई आहेत ना सगळे. मला हे नेटवर्क जगाला थोडी ऍडव्हर्टाइज करायचं. म्हणजे एक असती कंपनीची वेबसाईट, ती सर्वांना ऍक्सेस झाली पाहिजे. आणि एक असती कंपनीची इंटरनल वेबसाईट किंवा इंटरनल पोर्टल, ते फक्त कंपनीच्या लोकांनाच ऍक्सेस होतं. जिथे तुम्ही अटेंडन्स मार्क करता, तुमचे लिव्स बघता, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, तुमची सॅलरी स्लिप बघता त्या पोर्टलवरती. तुम्ही ज्या कंपनीमध्ये जाल तुम्हाला एक पोर्टल असेल ना, त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमची सॅलरी बघता, तुम्ही रोज अटेंडन्स मार्क करणार, त्याच्यावरती तुम्ही काम करता. ती काय तुम्हाला बाहेरून ऍक्सेस होते का? ती तुम्ही ऑफिसमध्ये गेला त्याच वेळेस ती ऍक्सेस होते. म्हणजे ते तुमचा इंटरनल डेटा झाला. मग ती गोष्ट ऍक्सेस करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? VPN टाकावं लागेल. तुमचा हेड तो कुठे असेल, तो पोर्टल कुठे असेल, हेड ऑफिसला सर्व्हर असणार, तो इथे कुठेतरी असणार.
म्हणजे तुम्ही व्हीपीएन टाकणार. आयपी सेट जीआरए टाकणार नाही कारण का जीआरए सिक्युअर नाहीये. मग तुम्ही डीएम व्हीपीएन करणार. कुठला करणार? फेज 1 फेज 2? हा, डिपेंड तुमची काय रिक्वायरमेंट आहे. पण तरी पण काय दोन्हीमध्ये डिफरन्स आहे? फेज 1 म्हणजे काय? ब्रांच टू ब्रांचचा ट्रॅफिक पण एचओ थ्रूच असतो. फेज 2 म्हणजे काय? ब्रांच टू ब्रांचचा ट्रॅफिक डायरेक्ट जातो. डिपेंड तुमची काय रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला जर ब्रांच टू ब्रांच कम्युनिकेशन नकोच आहे, फक्त ब्रांच टू एचओ पाहिजे, तर फेज 1 करा. पण ते व्हीपीएनच राहणार. ते व्हीपीएनच राहणार. का व्हीपीएन राहणार? व्हीपीएनच का? एक कंपनी आहे त्याचेच तेच बरोबर ब्रांचेस आहे. हा, पण व्हीपीएन समजा मला व्हीपीएन नाही वापरायचं तर दुसरी कुठला वे आहे का? मला 4 ब्रांच मध्ये मला कम्युनिकेशन करायचं पण मला व्हीपीएन नाही वापरायचं. पण इथे व्हीपीएन का वापरला आपण? या केसमध्ये का व्हीपीएन वापरलं? नाही बरोबर की, पण व्हीपीएनच का वापरलं? व्हीपीएन शिवाय इथे पर्याय का नव्हता? कारण प्रत्येक ब्रांच वेगवेगळ्या आयएसपीनी कनेक्ट आहे. हे ब्रांच एअरटेलनी कनेक्ट आहे आणि हे 2 ब्रांच टाटानी कनेक्ट आहे. आता 2 ब्रांच मध्ये कम्युनिकेशन, तर मी इथे इंटरनेटची लिंक घेतली आहे. हे सगळे इंटरनेट लिंक आहेत, ब्रॉडबँड वाले. आता ब्रॉडबँडच्या लिंकवर मला कनेक्शन एस्टॅब्लिश करायचं ब्रांच टू ब्रांच, मग व्हीपीएन लागेल, पब्लिक आयपी लागेल. बरोबर ना? आता हेच माझे सगळे लोकेशन एकच आयएसपी असतात. एकच आयएसपी. त्याचा राउटर, त्याचा टॉवर पुण्यामध्ये पण आहे, त्याचा मुंबईमध्ये पण आहे, त्याचा नोएडामध्ये पण आहे, त्याचा चेन्नईमध्ये पण आहे. इथे नाही लागणार व्हीपीएन मला. एकच आयएसपी मध्ये. इथे इंटरनेट लागेल का? इथे इंटरनेट नाही लागणार. येत आहे का लक्षात? इंटरनेट कधी लागतं? ज्यावेळेस एका आयएसपीनी, हे बघ, पुण्यामध्ये एक छोटा आयएसपी आहे ज्याचे 5 टॉवर आहेत आणि तुम्ही एका बँकमध्ये काम करता ज्याचे 10 लोकेशन्स आहेत. शिवाजीनगर, पिंपरी, भोसरी, अकोडी वगैरे सगळं. आणि एक छोटासा आयएसपी आहे ज्याचे स्वतःचे 10 टॉवर आहेत. बरोबर? मग आता तो आयएसपी म्हणजे हा, समज हाच आयएसपी येतो, त्याचे आपले किती, एक छोटा आयएसपी आहे, त्याचे एवढेच टॉवर आहेत. आणि तुमचे पण सगळे ऑफिस पुण्यामध्येच आहे. मग तो काय करणार? सर तुम्हाला विचारणार की सर तुमचे लोकेशन सांगा. तुम्ही म्हणा सर एक शिवाजीनगर आहे, एक स्वारगेट आहे, एक आकुर्डी आहे, एक हडपसर आहे. तर काही प्रॉब्लेम नाही, माझे लोकेशन, सगळ्या लोकेशनला माझी टॉवर्स आहेत, मी तुम्हाला कनेक्ट करून देतो. दिले कनेक्ट करून. याच्यामध्ये कशा लागतं तुम्हाला? इंटरनेट कुठे येईल? हे इंटरनेट नाहीये. इंटरनेट म्हणजे काय? तुम्ही पब्लिकली जे ऍक्सेस करता ते इंटरनेट. आणि पब्लिकली कधी लिंक लागते? ज्यावेळेस तुम्ही 2 आयएसपीच्या मध्ये आहे तो. आता हा काय करणार? याचा स्वतःचा एक राउटिंग प्रोटोकॉल असेल आयएसपीचा, बरेच छोटा आयएसपी असेल, पण तो आपला ओएसपीएफ रन करत असेल. बरोबर? आता तो काय करेल? तो इथे तुमच्यासाठी आरआयपी रन करेल, इथे आरआयपी रन करेल, आणि इथून इथे आरआयपी घेईल आणि हे डिस्ट्रीब्यूट करेल. किंवा त्यातले अजूनही समजा छोटं काय करेल,
हे त्याच्याच नेटवर्क मध्ये घेईल OSPF मध्ये, फक्त नेटवर्क ऍड्रेसची स्कीम वेगळी ठेवेल. इथे त्यांनी स्वतःचं नेटवर्क जे बिल्ड केलंय ते 192.168च्या प्लॅटफॉर्मवर बिल्ड केलंय. तो क्लायंटचा नेटवर्क ठेवेल 172.16. घेईल OSPF मध्ये. येते लक्षात. अजून लार्ज स्केल समजा टाटा सारखा ISP असेल तर तो काय करेल, इथे BGP रन करतोय. मग तो हे BGP नी घेईल सगळे आणि ऍडव्हर्टाइज करेल. इथे कुठे इंटरनेट आलं, इथे कुठे VPN आलं. VPN कधी येतं, त्यावेळेस तुम्ही, जसं आपण एकदा डिस्कस केलं होतं, एक इंटरनेट लिंक असते म्हणजे ज्याला आपण म्हणतो ग्लोबल, आणि एक प्रायव्हेट असते लीज लाईन. लीज लाईन कोण देतं, म्हणजे माझे सगळे लोकेशन्स त्याच ISP ने कनेक्ट आहेत, ती झाली लीज लाईन. पण माझं एक लोकेशन इथे आहे, तर ह्या लोकेशन मध्ये आणि ह्या लोकेशन मध्ये कसं कम्युनिकेशन होणार. लीज लाईन कॉस्टली असते, ती डेडिकेटेड पॉइंट टू पॉइंट लिंक असते. ब्रॉडबँड स्वस्त असते. इंटरनेट लिंक, ज्यावेळेस तुम्ही इंटरनेट लिंक घेता त्यावेळेस तुम्ही VPN टाकता, पण त्यावेळेस कंपल्सरी पब्लिक IP लागतो, त्याशिवाय VPN कसं फॉर्म होईल. एक ह्या लोकेशन मध्ये बसलाय, दुसरा दिल्लीचं लोकेशन आहे, कशी रिचेबिलिटी आहे कोणालाच काय माहित नाही, कसं पब्लिक IPच नाही तर कसं फॉर्म होणार ते. ज्यावेळेस तुम्ही एकाच ISP ला कनेक्ट आहे त्यावेळेस कशाला लागतो पब्लिक IP, तिथे कशाला पाहिजे पब्लिक IP. पब्लिक IP कधी लागेल, इथे तुम्ही दुसऱ्या ISP ला कनेक्ट आहे, मग इंटरनेटची गोष्ट आली. म्हणजे इथे इंटरनेट आलं तिथे पब्लिक IP आला. म्हणजे उद्या जर तुम्ही स्वतः सगळे मिळून जर स्वतः एक छोटीशी ISP तुम्हीच जर फॉर्म केली तुमच्या गावाला जाऊन, की नाही आपल्या गावामध्ये किती 100 क्लायंट्स आहेत ना, आपण एक छोटासा ISP फॉर्म करायचं, काय लागतील, 5-6 टॉवर लागतील. 10-15 लाखाची इन्व्हेस्टमेंट करून आपला जो काय आपला पुणे, जो काय तुमचा सिटी एरिया असेल तो सगळा कव्हर करायचा, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करायचं, आणि त्या टॉवर पासून त्याचा जो क्लायंट आहे तिथे तुम्ही वायरलेस लिंक द्या त्याला. त्याचं ट्रॅफिक काही करून तुमच्या क्लाउडमध्ये आणायचंय ना, कारण त्याचं दुसरं लोकेशन कुठे असेल ते तुमच्याच क्लाउडला कनेक्ट आहे. मग ते कुठे त्याचं डेस्टिनेशन बाहेर आहे, कुठे जायचंय. सगळे ब्रांच जर तुम्ही तुमच्याच क्लाउडला कनेक्ट आहे, म्हणजे समजा पतसंस्थेचं उदाहरण घेतलं, जनरली आता PDCC पुणे डिस्ट्रिक्ट जी काय बँक आहे, हे सगळे लोकेशन पुणे डिस्ट्रिक्ट मध्येच आहेत. म्हणजे एक छोटा ISP समजा असा असेल की त्यांनी संपूर्ण पुणे डिस्ट्रिक्ट कव्हर केले, डिस्ट्रिक्ट मध्ये स्वतःचेच 50 टॉवर्स आहेत, मग तो प्रत्येक PDCC बँकला स्वतःच लिंक देणार. मग त्याचं ट्रॅफिक त्या बँक मधून कुठे येणार, त्याच्या राउटरला, त्याच्या राउटर मधून दुसरं लोकेशन कुठे आहे, ते पण त्याच्याच क्लाउड मध्ये दुसऱ्या राउटरला आहे. तिथे कशाला लागतं इंटरनेट, त्याचंच क्लाउड आहे ना ते. तो ISP तुमच्या ह्या लोकेशनच्या ह्या राउटर मधून ट्रॅफिक घेतलं, ते ट्रॅफिक हॉप बाय हॉप करत त्याच्याच क्लाउड मध्ये फिरतंय, आणि त्याच्या क्लाउड मधून त्याच्याच दुसरं जे ब्रांच आहे ते पण त्याच्याच क्लाउडला कनेक्ट आहे. जे ट्रॅफिक तिथंच फिरतंय, मेंटेन कशाला पाहिजे. ती आपण लीज लाईन म्हणतो, मग ती कॉस्टली असते, ती डेडिकेटेड झालं. इथे लक्षात. आणि इंटरनेट म्हणजे काय, ते तुमचं ब्रॉडबँड. आता ब्रॉडबँडवर एखादं क्लायंट कनेक्शन लोकेशन एस्टॅब्लिश करायचं म्हणजे बँकेचं ट्रॅफिक ब्रॉडबँड वरती चाललंय. आता एअरटेलनी एक तुम्हाला ब्रॉडबँड दिलंय पुण्यामध्ये, दुसऱ्या एअरटेलनी तुम्हाला दुसरीकडे लेट्स से चेन्नईला तुमचं बँक आहे, त्या 2 बँक मध्ये ट्रॅफिक, मध्ये कोण आला, एअरटेल. एअरटेलचं कसं क्लाउड आहे, कुठे काय कनेक्ट आहे माहिती आहे काय, मग त्याचा युनिकनेस कसा होणार 2 बँकेमध्ये, तिथे पब्लिक IP आला, इंटरनेट आला, तर तिथे VPN येणार. ज्यावेळेस सगळे लोकेशन एकाच ISP ला कनेक्ट आहेत, जर तुम्ही टाटाला 2 ऑप्शन तुम्ही देऊ शकता, टाटा म्हणा तुम्हाला कुठल्या टाईपची कनेक्टिव्हिटी पाहिजे, ब्रॉडबँड पाहिजे का लीज लाईन पाहिजे, तो ब्रॉडबँड द्या, तो ब्रॉडबँड देईल, तुम्हाला पब्लिक IP देईल, तुम्ही तुमचं क्रिएट करा VPN, नाही तो लीज लाईन देईल.
येते लक्षात? मग हा तुमचा दोन्हीमध्ये फरक. आता हा जो कस्टमर आहे इथे तुमचा इंटरनल राउटिंग प्रोटोकॉल चाललाय, पण एखादी गोष्ट तुम्हाला पब्लिकली ऍडव्हर्टाइज करायचं आहे तर याच्यामध्ये बीजीपी पाहिजे. मग ते या बीजीपी या टेबलमध्ये टाकणार आणि हा आपला बीजीपी टेबल जो त्याचा दुसरा राउटर आहे नेबर त्याच्या बीजीपी बरोबर एक्सचेंज करणार. म्हणजे हे दोन कोण झाले? ही बीजीपी नेबर. हा बीजीपी टेबल याच्या बरोबर शेअर झाला पाहिजे. मग हे दोन कोण झाले? आयबीजीपी नेबर. असं करत करत या बीजीपी टेबलची इन्फॉर्मेशन ग्लोबली प्रत्येकाकडे असते. पण बीजीपीचं जर राउटिंग टेबल बघितलं तर 1-2 लाख राऊट दिसतं. म्हणजे तुम्ही शो आयपी बीजीपी केलं तर असं काही 4-5 राऊट दिसत नाही, 3-4 लाख राऊट दिसतात. क्लिअर आहे? ठीक आहे. म्हणजे काय की कस्टमर इज नॉट गोइंग टू रन बीजीपी. फक्त त्याला जर एखादी गोष्ट पब्लिकली ऍडव्हर्टाइज करायची आहे तर तो बीजीपी रन करेल. पहिली कंडिशन. म्हणजे कस्टमर कधी बीजीपी रन करेल? इफ ही वॉन्ट्स टू पब्लिकली ऍडव्हर्टाइज अ स्पेसिफिक नेटवर्क, पब्लिकली म्हणजे काय? वर्ल्ड वाईड, तर तो बीजीपी रन करेल. कारण त्याचा इंटरनल राउटिंग प्रोटोकॉल ओएसपीएफ तो कसा दुसरीकडे जाईल? तर त्याच्या ओएसपीएफचं नेटवर्क त्याच्या ओएसपीएफ मध्ये जाणार, ते बाहेर कसं जाणार? त्याला ग्लोबल राउटिंग प्रोटोकॉल पाहिजे, मग बीजीपी ठेवू. जर माझ्याकडे असं काही नाहीये, मला कुठलीही गोष्ट पब्लिक ऍडव्हर्टाइज करायची नाहीये, तरी पण मला बीजीपी रन करायचं. म्हणजे बीजीपी हे बघ, आयएसपी बीजीपी रन कधी करतोच करतो. का? पीई टू पी कस्टमरचे नेटवर्क कसे शेअर होणार? मग पीई टू पी त्याला बीजीपी करावंच लागतं. 2 आयएसपी मध्ये ई बीजीपी असणार आणि आयएसपीच्या आतमध्ये जे पीई टू पी आहे ते आयबीजीपी असणार. जे आयएसपी करणारच करणार. कस्टमर कधी करतो? इफ ही वॉन्ट्स टू ऍडव्हर्टाइज हिज नेटवर्क पब्लिकली टू एव्हरीवन, म्हणजेच तुमचं वेबसाईट, तर त्यावेळेस कस्टमरला कंपल्सरी ते बीजीपी रन करावंच लागेल. कुठे? याच्यावरती. हे ते सगळीकडे करायची गरज नाही, याच्यावरती त्याला करावंच लागतं. बरोबर? क्लिअर झालं? आता मला पब्लिकली काय ऍडव्हर्टाइज करायचं नाहीये. समजा हा माझा हा मी आहे ना, कस्टमर आहे, आणि मी 2 आयएसपीच्या लिंक घेतले. ठीक आहे. मला कुठलीही गोष्ट पब्लिकली ऍडव्हर्टाइज नाही करायची. मग मी का बीजीपी रन करेल? म्हणजे बीजीपीचं दुसरं कारण काय रन करायचं? समजा तुम्ही या राउटरकडे डेस्टिनेशन इथे कुठेतरी आहे आणि हे तुमचा सोर्स आहे 1.0. ठीक आहे. या राउटरला डेस्टिनेशन जाण्यासाठी 2 पाथ असतील. या राउटरला, तुमच्या सीई राउटरला डेस्टिनेशन 10.0 जाण्यासाठी 2 पाथ असतील. तो कुठला पाथ घेईल ते कशावर डिसाइड असेल? राउटिंग प्रोटोकॉल जो काय बेस्ट पाथ फाइंड आउट करेल त्याच्यावर डिसाइड. म्हणजे जे काय हे सगळं आहे हे डेस्टिनेशन बेस्ड राउटिंग आहे. हे सगळं काय? डेस्टिनेशन बेस्ड राउटिंग. डेस्टिनेशन काय? पॅकेटचं डेस्टिनेशन बघितलं जातं, मग राउटर राउटिंग टेबल मध्ये बघतो तर डेस्टिनेशन कुठे आहे, कुठला बेस्ट पाथ आहे, तो बेस्ट पाथ घेणं. म्हणजे आउटगोईंग ट्रॅफिक. एक बीजीपी तुम्ही कधी रन करता? आपण कस्टमरचा गोष्ट करतोय, आयएसपीचं नाही. आयएसपी करतोच बीजीपी. का करतो तुम्हाला सांगितलं. कस्टमर कधी बीजीपी रन करणार? इफ ही वॉन्ट्स टू पब्लिकली ऍडव्हर्टाइज हिज नेटवर्क विथ द वर्ल्ड वाईड वेब, त्यावेळेस तो करतो. त्याला कुठली गोष्ट आता पब्लिकली ऍडव्हर्टाइज नाही करायची, पण तरी पण त्याला बीजीपी रन करायचं. ते कधी? when he is more concerned about incoming traffic. when he is more concerned about incoming traffic. म्हणजे हे बघ, इथे तुमची वेबसाईट आहे ना, इथे तुमची वेबसाईट आहे, बरोबर? हा बाहेरून फ्लो येतोय. वेबसाईट आहे तुमची, म्हणजे जग त्याला ऍक्सेस करतोय, म्हणजे सगळा इन्कमिंग फ्लो जास्त आहे ना. ही एक टाटाची लिंक आहे आणि ही एअरटेलची लिंक आहे. तुम्हाला पाहिजे की जो पण माझी वेबसाईट ऍक्सेस करतो त्याचं ट्रॅफिक एअरटेल थ्रूच आत आलं पाहिजे. म्हणजे काय? तुम्ही इन्कमिंग ट्रॅफिकच्या बद्दल तुम्हाला जास्त कन्सर्न आहे.
तुमच्या नेटवर्क मधून ट्रॅफिक बाहेर कसं चाललंय त्याचा तुम्हाला कन्सर्न नाहीये. ते राउटिंग प्रोटोकॉल काही डिसाईड करू, जो कुठला बेस्ट पाथ असेल तो. पण तुम्हाला मेन कन्सर्न आहे इनकमिंग ट्रॅफिक. मग ज्यावेळेस इनकमिंग ट्रॅफिकचा मेन कन्सर्न असतो त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी बीजीपी रन करावं लागतं. कारण का बीजीपी एक असा ऍट्रिब्यूट देतो जो मॅन्युप्युलेट करून तुम्ही पाथ सिलेक्शन इनकमिंगचं चेंज करू शकता. तुम्ही राउटिंग प्रोटोकॉल यूज करता, तुम्ही राऊट मॅप वगैरे यूज करता, काय होतं त्यांनी? बाहेर जाणारं ट्रॅफिक, जर याला जायचंय मॅच कर सेट कर, बाहेर जाणारं ट्रॅफिक खेळता तुम्ही. आत येणारं ट्रॅफिकचं काय? त्याच्याशी कसं कळणार की मला नाही बाहेरून येण्याचं ट्रॅफिक जे नोएडामधून येत आहे ते मला सगळं एअरटेल थ्रू आलं पाहिजे. जे चेन्नई मधून येत आहे, म्हणजे समजा हे नोएडा लोकेशन आहे आणि हे चेन्नई लोकेशन आहे. जे चेन्नईचं येत आहे ते एअरटेल मधून आलं पाहिजे आणि नोएडाचं जे आहे ते टाटा मधून आलं पाहिजे. इनकमिंग ट्रॅफिकच्या बद्दल तुम्ही काय करणार? असा कुठला ऍट्रिब्यूट नाही, तो बीजीपी देतो. त्याला आपण म्हणतो एएस पाथ प्रिपेंड. त्या ऍट्रिब्यूटनी तुम्ही इनकमिंग ट्रॅफिक मॅनिप्युलेट करू शकता. म्हणून बीजीपी वापरायचं. when you are more concerned about incoming traffic. आता जर एकच लिंक असेल तर त्याचा इनकमिंग ट्रॅफिक एकाच लिंक मधून येणार ना, मग तिथे बीजीपी रन करणं मूर्खपणा झाला ना. म्हणजे when you are having only one link, it does not make any sense to run BGP. मग ज्यावेळेस तुमच्याकडे 2 लिंक आहेत आणि त्यातल्या त्यात तुम्ही इनकमिंग ट्रॅफिक बद्दल जास्त कन्सर्न आहात तर तुम्हाला तिथे बीजीपी रन करा. एक लिंक आहे तर काय ती एकच लिंक आहे म्हणजे इनकमिंग ट्रॅफिक त्याच लिंक थ्रू येणार आहे. मग तिथे बीजीपी रन करून काय करणार आहे तुम्ही? तुमच्याकडे 2 लिंक आहेत आणि तुम्ही इनकमिंग ट्रॅफिकचा तुमचा काही कन्सर्न नाहीये, मग कशाला करता बीजीपी रन? तुमचं आउटगोईंग ट्रॅफिकची तुमचं कन्सर्न आहे, मग त्या गोष्टीमुळे तुमचे 2 रूट असणार. एक डिफॉल्ट रूट तुम्ही एअरटेलला टाकणार, एक डिफॉल्ट रूट तुम्ही टाटाला टाकणार. एडी कमी जास्त करा ना. आउटगोईंग ट्रॅफिकचं तुम्हाला तिथे डिफॉल्ट रूटवर तुमचं काम होतं, कशाला पाहिजे बीजीपी? बीजीपी कधी होतो की इफ यू आर हॅव्हिंग मल्टिपल लिंक्स अँड यू आर मोर कन्सर्न अबाउट इनकमिंग ट्रॅफिक इन युअर नेटवर्क. बाहेरून जे काय ट्रॅफिक तुमच्याकडे येतंय ते कुठलं ट्रॅफिक तुम्हाला कुठल्या पाथ थ्रू पाहिजे त्याच्याशी जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला एएस पाथ प्रिफंडचा कन्सेप्ट वापरावा लागतो. तो ऍट्रिब्यूट तुम्हाला बीजीपी देतो. मग तिथे तुमचं बीजीपी येतो. म्हणजे आयएसपी बीजीपी रन करतो, करणारच करणार टीई वरती. कारण तुमचे जे काही नेटवर्क जे तुम्ही त्याला दिले त्याला ते प्रोपोगेट करायचे एका क्लाउड मधून एका आयएसपी मधून दुसऱ्या आयएसपी ला, एका आयएसपी मधून दुसऱ्या आयएसपी ला. त्यामुळे आयएसपी तर करणारच. तुम्ही कधी करणार? इफ यू वॉन्ट टू ऍडव्हर्टाइज समथिंग पब्लिकली देन ऑर एल्स यू आर मोर कन्सर्न अबाउट इनकमिंग ट्रॅफिक. ते सुद्धा 2 लिंक असतील तर. एक लिंक आहे ते इनकमिंग ट्रॅफिक काय एकच लिंक आहे ती आली काय त्याच लिंक मधून येणार. म्हणजे when you have multiple links and you are more concerned about incoming traffic, त्यावेळेस तुम्ही बीजीपी रन करता. or if you want to publish your network publicly to everyone, नाहीतर बीजीपी रन करायचं काही कारण नाही. तो स्लोएस्ट राउटिंग प्रोटोकॉल आहे. काय ते साध्य करणार आहे तुम्ही याच्यावरती बीजीपी रन करून? काय साध्य करणार आहे? एखादं नेटवर्क डाऊन झालं 1 मिनिटात तू सांगणार तू. मग बीजीपी इंटरनल क्लाउड वरती रन करण्यासाठी प्रोटोकॉल डिझाईनच नाही केलेला. तुम्ही आरआयपी, ओएसपीएफ, ईआयआरपी वापरा. तो एक्सटर्नल क्लाउड वरती डिझाईन केलेला प्रोटोकॉल आहे. त्या जाऊन बुजून स्लो ठेवलाय. तो तुमचा मूर्खपणा झाला. तुम्ही इंटरनल स्ट्रक्चर वरती त्याला रन करताय. जर तुम्ही इंटरनल स्ट्रक्चर वरती त्याला रन करणार तो आपला मूर्खपणा झाला. तो तिथलं कामच नाहीये ते. उगाच तुम्हाला रन करायचं म्हणून केला रन तुम्ही. स्लोएस्ट राउटिंग प्रोटोकॉल आहे तो. म्हणून आपल्या क्लाउड वरती कोण बीजीपी करत नाही. एक आता हाही कस्टमर आहे याचा अर्थ असा नाही की सगळ्या राउटरवरती तो बीजीपी करतोय. तो फक्त इथेच बीजीपी करतोय. का तर ही काय वेबसाईट आहे
ती इथपर्यंत तर पोहोचणारच ना, आणि याला ती पब्लिकली ऍडव्हर्टाईज करायची आहे. मग ती ह्या दोघांमध्ये बीजेपी असणार, म्हणून याच्यावरती बीजेपी चालणार. तो फक्त कस्टमरच्या आत काय राहतो तिथे बीजेपी नाही चालणार. जो हेड ऑफिस असणार म्हणजे काय, सगळे व्हीपीएन, सगळे ब्रांच हेड ऑफिसला कनेक्ट असणार व्हीपीएन थ्रू, आणि हेड ऑफिसला तुमची वेबसाईट आहे. ती हेड ऑफिसची जी वेबसाईट आहे ती सगळ्या लोकांना ऍक्सेस होईल, त्यांच्या व्हीपीएन थ्रू होईल, सगळ्या लोकांना म्हणजे ब्रांचच्या लोकांना. पण ती बाहेरच्या जगाला कशी कळणार? मग त्या हेड ऑफिस वरती तुमचा बीजेपी पाहिजे ना, तो पब्लिकली ऍडव्हर्टाईज करेल त्याच्या नेबरला, म्हणजे आयएसपी. तो ती घेईल आणि बीजेपीचे टेबल त्याचे बीजेपी म्हणजे पीज आहे त्याला डिस्ट्रीब्यूट करते जाईल सगळ्या जगापर्यंत. म्हणून आयएसपी ला बीजेपी रन करण्याशिवाय पर्याय नाही, आणि इथे तुम्हाला बीजेपी रन करावाच लागेल. इथे काय गरज आहे बीजेपी रन करायची? म्हणजे कस्टमरने जरी बीजेपी रन केला तर तो एज वरतीच करतो. का करतो? if you want to globally advertise something to the world wide web, or if he's having more than one link, and if he is more concerned about incoming traffic, त्याला इनकमिंग ट्रॅफिक मॅनिपुलेट करायचं. या दोन कंडिशन मध्ये बीजेपी रन होतो. कस्टमर आयएसपी ला पर्याय नाही, तो करतो. पण याचा अर्थ आयएसपी करतो म्हणजे तो प्रत्येक राउटर वरती करत नाही, तो पी टू पी करतो. आलं लक्षात? ठीक आहे. काय म्हटलंय वाचा फटाफट. वाचलं? कळालं? हे तुमचं आयजीपी आणि ईजीपी. आयजीपी म्हणजे तुमचा आरआयपी, एचआरपी, ओएसपी. ईजीपी म्हणजे कोण? एक्सटर्नल राउटिंग प्रोटोकॉल. म्हणजे कोण? एकच आहे, बीजी. मल्टी होम. मल्टी होम म्हणजे काय? दोन वेगवेगळ्या आयएसपी कडून लिंक. सिंगल होम म्हणजे एकाच आयएसपी कडून लिंक. मल्टी होम म्हणजे दोन वेगवेगळ्या आयएसपी कडून लिंक. युझिंग अ सिंगल कनेक्शन टू इंडिव्हिज्युअल आयएसपी युझिंग मल्टिपल कनेक्शन टू, म्हणजे काय? हे बघ, दोन लिंक एकच आयएसपी कडून, किंवा दोन वेगवेगळ्या लिंक दोन वेगवेगळ्या आयएसपी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल लिंक्स असतील त्याच वेळेस, आणि तुम्हाला इनकमिंग ट्रॅफिकचं कन्सर्न आहे त्याच वेळेस तुम्ही फक्त बीजेपी रन करता. आता याच्यावरती बीजेपी आहे, याच्यावरती बीजेपी, बरोबर? हा आयएसपीचा राउटर. हा तुम्हाला काय शेअर करेल? बीजेपीचं टेबल. त्याच्यामध्ये पण तुम्ही हे करू शकता की त्यांनी काय शेअर केलं पाहिजे. कम्प्लीट राउटिंग टेबल शेअर केला पाहिजे, पार्शियल राउटिंग टेबल शेअर केला पाहिजे, का काहीच नाही शेअर केलं पाहिजे, फक्त डिफॉल्ट रूट शेअर केलं पाहिजे. काय ऑप्शन राहील? हा एक आयएसपी आहे, हा एक आयएसपी आहे. याच्यामध्ये पण बीजेपी आहे, याच्यामध्ये पण बीजेपी आहे. आयएसपी राउटरला सगळं माहित असणार, अख्ख्या जगातले जेवढे ग्लोबल असतील नेटवर्क ते सगळे माहित असतात. त्यांनी जर आपला राउटिंग टेबल जर आहे असं शेअर केला तर कस्टमरच्या राउटरवरती पण, त्याच्या राउटिंग टेबलमध्ये पण काय 4-5 लाख राउट येतील. म्हणजे आयएसपी शेअरिंग द कम्प्लीट राउटिंग टेबल विथ द कस्टमर. ते चालेल का आयएसपी शुड शेअर पार्शियल राउटिंग टेबल विथ द कस्टमर? ते चालेल का आयएसपी शुड शेअर अ डिफॉल्ट रूट विथ द कस्टमर?
ते चालेल. काय चालेल तिन्हीपैकी? ISP आपला संपूर्ण राउटिंग टेबल, त्याच्याकडे जे काय जगातली संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती मला सांगायची का? पार्शल म्हणजे जेवढी मला गरज आहे तेवढं सांगायचं का? त्यांनी मला काहीच सांगायचं नाही, पण डिफॉल्ट रूट आतमध्ये इंजेक्ट करायचं. डिफॉल्ट रूट सफिशियंट आहे ना बाहेर जाण्यासाठी? मग आता या तिन्ही मधला कुठलं प्रिफर करायचं? ठीक आहे, समजा डिफॉल्ट रूट प्रिफर केला. हा पण डिफॉल्ट रूट इंजेक्ट करेल, हा पण डिफॉल्ट इंजेक्ट करेल. मग ह्या राउटरकडे 2 डिफॉल्ट रूट असेल बाहेर जाण्यासाठी. एक असा असेल आणि एक असा असेल. समजा कुठे दिलंय का ते? आता याच्यामध्ये समजा इथे नेटवर्क आहे 170.18 डॉट आणि इथे 170.17 डॉट. ठीक आहे, आपण काय म्हटलं की बोथ द ISPs should not inject the entire routing table, nor should they inject partial routing table, but instead they should inject a default route. मग ह्या ISP ने पण एक डिफॉल्ट इंजेक्ट केला, ह्या ISP ने पण डिफॉल्ट इंजेक्ट केला. आता ह्या राउटरकडे 2 डिफॉल्ट रूट असणार, एक पॉइंटिंग टुवर्ड्स ISP1, एक पॉइंटिंग टुवर्ड्स ISP2. तर ISP1 च्या मध्ये माझा एक ब्रांच आहे 170.18 चं आणि ISP2 मध्ये माझा एक ब्रांच आहे 170.17. आता ह्या कस्टमरच्या नेटवर्क मधून समजा त्याला जायचं असेल 170.17 आणि त्यांनी हा जर बेस्ट पाथ प्रिफर केला तर ते असं जाणार नाही. आणि समजा या 18 ला जाण्यासाठी त्याने जर हा पाथ प्रिफर केला तर असं जाणार. म्हणजे याला आपण काय म्हणतो? सब ऑप्टिमल राउटिंग. राउटिंग होणार, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम, उगाच लॉंगेस्ट पाथ प्रिफर करणार. हे असं. कारण डिफॉल्ट राउटिंग मध्ये आपल्याला कळतच नाही, राउटिंग थोडी ऍक्च्युअल मेट्रिक किती काय हे काहीच कळत नाही. मेट्रिक वगैरे एक्सचेंज झालं तर राउटर कम्पेअर करतो की बाबा कुठला बेस्ट पाथ आहे आणि मग तो डिसाईड करेल ह्या नेटवर्कसाठी हा बेस्ट पाथ, ह्या नेटवर्कसाठी हा बेस्ट पाथ. मग आता डिफॉल्ट रुटिंग आहे मला माहितच नाही 170.17 कुठे आहे ऍक्च्युअली. वरचा पाथ जर त्यांनी घेतला तर ट्रॅफिक सगळं वरतून जाणार. किंवा वरचा पाथ घेतल्यापेक्षा मी असं म्हणेन की समजा वरच्याचा एडी मी लोअर करून ठेवला किंवा खालच्याचा एडी मी हायर करून ठेवला, सगळं ट्रॅफिक वरतून जाणार. जे डेस्टिनेशन 18 आहे त्याचं ट्रॅफिक ठीक आहे, ते परफेक्टली गेलं, पण ज्याचं डेस्टिनेशन 17 आहे त्याचं ट्रॅफिक पण वरतूनच जाणार, कारण वरच्याचा एडी मी कमी करून ठेवला. डिफॉल्ट राउटिंग मध्ये मॅट्रिक कन्सेप्ट नसतो. मग हा मला 18 सांगेल, हा मला 17 सांगेल, मी डिसाईड करेल 17 साठी कुठला बेस्ट पाथ आहे अकॉर्डिंग टू मेट्रिक, मी डिसाईड करेन 18 साठी कुठला बेस्ट पाथ आहे अकॉर्डिंग टू मेट्रिक, मग 18 साठी तो वरचा पाथ वापरेल, 17 साठी खालचा पाथ वापरेल. ते झालं प्रॉपर राउटिंग. पण इथे मी डिफॉल्ट रुटिंग ISP दोन्ही ISP डिफॉल्ट इंजेक्ट करतात, मी एखाद्याचा एडी वाढवून ठेवला, कुठला तरी एकच यूज होणार. आता ज्याचा लोअर एडी आहे तो यूज होणार, सगळं ट्रॅफिक त्याच्या थ्रू जाणार. ज्याचं डेस्टिनेशन 18 आहे ते ठीक आहे, असं चाललंय फाईन, पण ज्या डेस्टिनेशन 17 आहे तेही असंच जाणार की. म्हणून जनरल डिफॉल्ट रुटिंग कोण प्रिफर करत नाही. मग काय? डिफॉल्ट राउटिंग विथ पार्शियल अपडेट्स. जे माहित नाही त्यासाठी डिफॉल्ट रूट वापरा, म्हणजे माहित आहे त्यासाठी तरी प्रॉपर राउटिंग करा. म्हणजे इथे समजा जे काय 5-6 नेटवर्क्स असतील 172 हेच बघ ना, इथे 18 आहे, इथे 17 आहे. हा 18 पण सांगणार आणि हा 17 सांगणार, त्याच्याबरोबर हा डिफॉल्ट रूट पण सांगणार, हा पण डिफॉल्ट. म्हणजे याच्या टेबलमध्ये काय येणार? 17, 18 प्लस डिफॉल्ट रूट. 18 याच्याकडे 5 असेल ना असा, आणि 17 याच्याकडे 5 असेल असा. पण एखादं डेस्टिनेशन असेल 120 डॉट, तर त्या टेबलमध्ये नाहीये 20, मग तो डिफॉल्ट रूट वापरेल. बरोबर ना? मग त्याला आपण म्हणतो पार्शियल राउटिंग अपडेट्स विथ डिफॉल्ट रुटिंग. ते सब ऑप्टिमल राउटिंग जे आहे ते अवॉइड करतो. जसं हे डिफॉल्ट तर जाणारच, पण त्याच्याबरोबर पार्शियल राउटिंग टेबल पण जाणार. तिसरं काय? शेअरिंग द एंटायर राउटिंग टेबल. ते मोर प्रिसाइज आहे. बरोबर ना? एक्झॅक्टली दोन्ही राउटर सांगेल, म्हणजे हा राउटर एक्झॅक्टली प्रिफर करू शकेल एक्झॅक्टली कुठल्या डेस्टिनेशनला कुठला पाथ घ्यायचा, ते मोर प्रिफर्ड म्हणजे प्रिसाइज आहे, प्रिफर नाही प्रिसाइज.
पण ते कोण वापरणार नाही का? 2-3 लाख विनाकारण माझ्याकडे ज्या नेटवर्कचे मला घेणं देणं पण नाही, ते पण ते मला सांगणार तू. आता यात चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट काय? 2 लाख एंट्री सर्च करायच्या डेस्टिनेशनसाठी. एखादं पॅकेट राऊट करायचं, 2 लाख राऊट्स बघणार मी. माहिती आहे का, माहिती आहे, कुठे कुठे, वेळ किती जाणार, प्रोसेस किती जाणार. म्हणून फुल राउटिंग अपडेट बीजीपी बरोबर कोण घेत नाही, कारण का बीजीपी म्हणजे जसं आपण डिस्कस केलं, 4-5 लाख राऊट दिसणार तुम्हाला टेबलच्या आत. तेवढा सगळा टेबल शेअर करायची गरज काय? फुल राउटिंग दिलं त्यांनी, सीपी युटिलायझेशन, मेमरी युटिलायझेशन वाढते, मग जनरली ते कोण करत नाही. मग फुल राउटिंग शेअर कोण करणार मग? आयएसपी टू आयएसपी. त्यांना गरज आहे ना, त्यांना तर माहित पाहिजे एक्झॅक्टली. म्हणून आयएसपी टू आयएसपी राउटर असतात, ते फुल राउटिंग शेअर करतात. कस्टमरशी काय गरज आहे फुल राउटिंग शेअर करायची? त्याला ज्या नेटवर्कची इन्फॉर्मेशन माहित पाहिजे तेवढंच फक्त राउट शेअर करायचे आणि डिफॉल्ट रूट शेअर करायचं, पार्शल विथ डिफॉल्ट. वाचा. पब्लिक एअर्स आणि प्रायव्हेट एअर्स. रेंजिंग फ्रॉम 1 to 65 ते ही सम- पब्लिक आहेत. नाही, ही एंटायर रेंज आहे. याच्यामधले 64,512, 65,553 ही प्रायव्हेट. याच्या व्यतिरिक्त जसं पब्लिकची रेंज आहे, क्लास एची काय रेंज आहे, प्रायव्हेटची रेंज दिली 10 डॉटची, 10 डॉट सोडलं तर बाकी सगळं पब्लिक. तसं याच्यामध्ये ही प्रायव्हेटची रेंज दिली, ही सोडली तर बाकी सगळं पब्लिक. बाकी कुठला ES पाहिजे तर विकत घ्यावा लागतो. हे देतो कोण? IANE, इंटरनेट असाइन्ड नेटवर्क ऑथॉरिटी. म्हणजे काय? जगामध्ये एक बॉडी आहे IANE. IANE काय केलं, ते IP ऍड्रेसिंग बीजीपीचे ES नंबर देण्याचं काम IANE करतं. IANE कोण? इंटरनेट असाइन्ड नेटवर्क ऑथॉरिटी. IANE काय केलं, जेवढे कॉन्टिनेंट आहेत तेवढे रिजनल बॉडीज आहेत, RIR, रिजनल इंटरनेट रेग्युलेटरी. म्हणजे एशियाचं एक असेल, युरोपचं एक आहे, ऑस्ट्रेलियाचं एक आहे, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, आफ्रिका, या प्रत्येक कॉन्टिनेंटची एक इंडिव्हिज्युअल बॉडी RIR, रिजनल इंटरनेट ऑथॉरिटी. हे सगळे कोणा अंडर काम करतात? IANE अंडर काम करतात. म्हणजे तुम्हाला एखादा पब्लिक IP पाहिजे असेल तर तुम्ही काय करता? लोकल ISP ला बोलता. लोकल ISP तुम्हाला एक पब्लिक IP देतो. का? तर त्यांनी पब्लिक IP विकत घेतलेले असतात. कुणाकडून? IANE कडून. म्हणजे कुणाकडून? RIR कडून. म्हणजे एशियाची एक रिजनल बॉडी असेल RIR. हे बघ, याला आयना पण म्हटलं जातं. आता याच्यामध्ये हे बघ, हे एवढे RIR 1, 2, 3, 4, 5. तुम्हाला जर IP पाहिजे इंडियामध्ये किंवा पब्लिक ES पाहिजे तर तुम्ही ची कॉन्टॅक्ट करा. ची वेबसाईट आहे. समजा आपण ऍपनिकला क्लिक केलं तर इथे सगळं येतं, काय IP पाहिजे, काय करायचं. मग इथे तुम्ही तुमची रिक्वायरमेंट पोस्ट करू शकता. तुमचं अकाउंट वगैरे क्रिएट करून पेमेंट मला वाटतं, हे बघ, गेट IP जर बघितलं आपण तर याच्यामध्ये तुम्हाला एक ES नंबर पण तुम्हाला मिळतो. याच्यामध्ये तो फॉर्म वगैरे फिल करावा लागतो. तुमची रिक्वायरमेंट पोस्ट करून ते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तो मिळून जातो. पण
जनरली तुम्ही डायरेक्टली ऍप्लिकला नाही कॉन्टॅक्ट करत, तुम्ही तुमच्या लोकल ISP ला देता. पण तुम्हाला जास्त IP पाहिजे असेल, मोर दॅन /24, म्हणजे एक अख्खा ब्लॉकच तुम्हाला उचलायचा, तर ती लोकल ISP कडे ऑथॉरिटी नसते एक अख्खा ब्लॉक द्यायची. मग तुम्हाला ऍप्लिकला कॉल करावं लागतं. इथे असेल ते कुठेतरी, जर तुम्हाला अख्खा ब्लॉक पाहिजे असेल तरच तुम्ही ऍप्लिकला कॉल करू शकता. एलिजिबिलिटी मध्ये काय दिलंय हे बघ, /24 आहे ना, त्याच्यापेक्षा कमी रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही लोकल ISP ला बोलू शकता, ते तुम्हाला देतील. पण जर तुम्हाला 24 आणि 24च्या वरची रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला कंपल्सरी ते ISP नाही देऊ शकत, तुम्हाला ऍप्लिकलाच कॉल करून ते घ्यावं लागतं. याच्याबरोबर तुम्हाला जो ES नंबर आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे एक ब्लॉक घेता, तुम्हाला बाय डिफॉल्ट एक पब्लिक ES असाइन केलं जातं BGP. फीज किती येईल हे बघ, /24चा ब्लॉक जर घ्यायचा असेल तर साइनिंग अमाऊंट 500 AED आणि अॅन्युअल फी राहील ती $1180 ऑस्ट्रेलियन डॉलर्स. हा, 500 रुपये म्हणजे ह्या माहिती पाहिजे या गोष्टी. तुम्हाला 1-2 IP पाहिजे असेल तर तुम्ही ISP देते, कारण का ते ब्लॉक त्यांनी विकत घेतलेला असतो, त्याच ब्लॉक मधले ते IP देतात. जास्त पाहिजे असेल तर तुम्ही, हे कोण आहे, RIR ऍप्निक एशियासाठी, एशिया स्पेसिफिक. बाकी मग युरोप मधले असतील तर ते, युरोपमध्ये असेल तर त्यांचं नाव वेगळं, RIP-NCC, म्हणजे सगळे RIR बॉडी. ठीक आहे, प्रत्येक कॉन्टेंट मध्ये एक. मग त्याच्या थ्रू तुम्हाला पब्लिक IP आणि प्लस ES नंबर तुम्हाला घेता येईल. ठीक आहे. IGP operates within an ES. BGP is used between autonomous systems. हे काय पाहिजे तू? वाचा ही. काय कळलं काय नाही कळलं? फ्री राउटिंग इन्फॉर्मेशन सगळी प्रोव्हाइड करते करून ठीक आहे, ते नाही कळलं. अजून काय नाही कळलं? पॉलिसी डिस्काउंटिंग. RIP, EIGRP, OSPF. RIP चा मेट्रिक काय? हॉपकाउंट. EIGRP चा मेट्रिक FD. OSPF चा मेट्रिक कॉस्ट. BGP चा मेट्रिक 11 आहे. 11. म्हणजे काय? ठीक आहे, समजा RIP मध्ये हॉपकाउंट सेम असतं तर काय झालं असतं? 2 पाथ आहेत, दोन्हीकडून नेटवर्क कॉल हॉपकाउंट सेम, मग काय होणार? हा, मार खाशील बरं का, पण काय ते सांगायचं नाही. हा हा, हॉपकाउंट सेम निघाला, काय करतो राउटर? अरे लोड बॅलन्सिंग करणार, लोड बॅलन्सिंग करणार ना. परत तुमचं EIGRP मध्ये FD सेम निघालं, काय करणार? FD सेम निघालं EIGRP मध्ये, मग काय करणार? लोड बॅलन्सिंग करणार. OSPF मध्ये कॉस्ट सेम निघालं, मग काय करणार? लोड बॅलन्सिंग करणार. म्हणजे प्रत्येकाचा एक एकच मेट्रिक आहे आणि तोच जर सेम निघाला तर दोन्ही बेस्ट पास झाले. मग दोन्ही बेस्ट पास झाले, मग काय झालं? दोन्ही बेस्ट पास झाले म्हणून लोड बॅलन्सिंग झालं. पण BGP मध्ये तर पहिला पॅरामीटर बेस्ट निघाला तो दुसरा बघतो, दुसरा पण सेम निघाला तिसरा बघतो, तिसरा पण सेम निघाला चौथा बघतो, असं करत करत 11वा पण जातो. याचा अर्थ याच्यावरून काय कळलं तुम्हाला? BGP मध्ये लोड बॅलन्सिंग नाही करू शकत. लोड बॅलन्सिंग करण्यासाठी तो प्रोटोकॉल नाही डिझाईन केला. RIP मध्ये काय पहिले एक मेट्रिक होतं, सेम निघाला, इश्यूज म्हणजे सेम निघाला, पर्यायच नव्हता दुसरा. सेम निघाला, दोन्ही मेट्रिक सेम, हॉपकाउंट सेम, दोन्ही बेस्ट पाथ, करा लोड बॅलन्सिंग. EIGRP मध्ये 2 पाथ, दोघांचा मेट्रिक सेम, FD सेम, काय दुसरा पर्याय? काहीच ऑप्शन नाही, करा लोड बॅलन्सिंग. OSPF 2 पाथ, दोघांचा कॉस्ट सेम, काय पर्याय? लोड बॅलन्सिंग.
बीजीपी म्हणतो पहिला पाथ सेम आहे, चल सोड दुसरा बघ. दुसरा सेम निघाला दोघांचा, दुसरा मॅट्रिक सेम निघाला, चल सोड तिसरा बघ. असं करत करत 11 पर्यंत बघतो. आणि 11 पर्यंत ते जातच नाही शकतो, त्याच्या अगोदर डिस्टिंग्विश होऊन जातात. पण ते आपण बघू एक 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 काय. म्हणून याला असंही म्हटलं जातं की बीजेपी युजेस सोफिस्टिकेटेड मेट्रिक. कारण त्याच्या 18 ऍट्रिब्यूट्स, इथे मेट्रिकला ऍट्रिब्यूट शब्द वापरला जातो, इथे मेट्रिक शब्द वापरत नाही. 11 ऍट्रिब्यूट्स. ठीक आहे. आता कुठे आपण इथे आलो ना, लूप फ्री राउटिंग. ठीक आहे. स्पॅन ट्री प्रोटोकॉल तुम्हाला माहिती आहे. स्पॅन ट्री प्रोटोकॉल मध्ये कसं स्विचला कसं कळतं लूप होतोय? नेमके तिथले तिथे हा बीपीडीयू, माझाच बीपीडीयू परत माझ्याकडेच आला तर मला का. याच्यामध्ये पण लूप फ्री मेकॅनिझम तसंच आहे. म्हणजे काय, आता हे R1 चा एस नंबर आहे 65010. याच्यामध्ये काही नेटवर्क असणार ना, हे जात 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 परत हाच एस याला स्वतःचाच एस परत त्या पाथमध्ये दिसला की त्याला कळतं लूप आहे. येते लक्षात? म्हणजे जे नेटवर्क माझं आहे ते मी ऍडव्हर्टाइज केलं की ते एस नंबर असणार. ते जात 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 तेच नेटवर्क परत माझ्याकडेच आलं आणि त्याच्यामध्ये मला माझाच एस मला परत दिसतो, याचा अर्थ लूप. तो पाथ तो कन्सिडर करतच नाही. ज्या पाथ मध्ये त्याला स्वतःचाच एस दिसतो तो पाथ तो कन्सिडर करत नाही. म्हणजे काय, एस पाथ सुद्धा एक ऍट्रिब्यूट आहे 4थ्या नंबरचं. म्हणजे बेस्ट पाथ कसं सिलेक्ट करायचं. या सगळ्यावरती तुम्ही RIP रन केलं, फर्स्ट राउटर काय म्हणणार विच इज द बेस्ट पाथ? या सगळ्यांवरती तुम्ही RIP रन केलंय, फर्स्ट राउटर काय म्हणतो विच इज द बेस्ट पाथ? पाथ वाया 7 बिकॉज इट प्रोव्हाइड्स द लोएस्ट हॉप काउंट. बरोबर. एक हॉप म्हणजे 1 हॉप मीन्स 1 जम्प. बरोबर. बीजीपी मध्ये एक एएस म्हणजे एक जम्प. एक एएस म्हणजे एक जम्प. एक एएस म्हणजे काय, एक क्लाउड म्हणजे एक ISP म्हणजे एक जम्प. म्हणजे काय, इथे सीन असा असतो. कस्टमर्स ISP 1 2 3 4 5. हा राउटर काय म्हणणार, 10.0 नेटवर्क is 1 2 3 4 AS away. 4 AS away. 4 hops नाही म्हणणार होत, 4 AS away. And if I take this path, it is 1 AS away. फक्त हा पाथ किती AS लांब आहे. आता एक AS म्हणजे एक ISP असणार. बरोबर. मग एक क्लाउड म्हणजे एक AS पकडतो. बरोबर. मग आता समजा आपण ह्या AS ला नंबर देऊ 100, याला 200, याला 300, याला 400. हे नेटवर्क जस्ट याच्याकडे जातं. इथे कुठला एखादा राउटर असेल तो काय म्हणतो 10.0 इज व्हाया AS 400. बरोबर. हा राउटर म्हणणार. हा जेव्हा याला सांगतो तर हा राउटर काय म्हणतो 10.0 is reachable if I go to 300 then go to 400 path. हा जेव्हा याला सांगतो याच्याकडे काय येणार 10.0 is a network, path is first go to 200 then go to 300 then go to 400. बरोबर. आता जर लूप असेल, समजा हेच नेटवर्क, हे नेटवर्क इथे 1.0. बरोबर. हे 1.0 याचा पण एक स्वतःचा एस आहे.
लेट्स से 50. लक्षात द्या 50 आहे. हा ऍडव्हर्टाइज करतो आता, याचा नेटवर्क ऍडव्हर्टाइज करणार ना, हा याच्याकडे जाणार. हा राउटर काय म्हणणार 50.0 सॉरी 1.0 50 years. हा याला ऍडव्हर्टाइज करतो, याचा टेबल काय म्हणणार 1.0 फर्स्ट गो टू 100 देन गो टू 50. हा याला ऍडव्हर्टाइज करतो, हा काय म्हणतो 1.0 फर्स्ट गो टू 200 देन गो टू 100 देन गो टू 50. हा याला ऍडव्हर्टाइज करतो, या टेबल मध्ये काय होतं 1.0 फर्स्ट गो टू 300 शॉर्ट मध्ये लिहितो, देन गो टू 200 देन गो टू 100 देन गो टू 50. हा याला ऍडव्हर्टाइज करतो, हा काय म्हणतो 1.0 फर्स्ट गो टू 400 देन गो टू 300 देन गो टू 200 देन गो टू 100 देन गो टू 50. हा याला ऍडव्हर्टाइज करतो, याच्याकडे आला, हा काय बघतो मला सांगतो 1.0. तो काय म्हणतो फर्स्ट गो टू 500 देन गो टू 300 देन गो टू 200 देन गो टू 100 देन गो टू 50. माझाच येस मला परत दिसला, हा पाथ तो घेत नाही. हा मीच ऍडव्हर्टाइज करून असा आला होता ना. त्या संपूर्ण पाथ मध्ये येस पाथ मध्ये जर माझाच येस नंबर मला दिसत असेल दॅट मीन्स देअर इज अ लूप, मग तो पाथ हा कन्सिडरच करत नाही. क्लिअर आहे? ठीक आहे. पाथ कळाला? जो शॉर्टेस्ट पाथ असेल तो प्रिफर करेल. म्हणजे हे जे काय नेटवर्क आहे 24-25 ते AS40 ला पण जाणार, ते AS30 ला पण जाणार. 30 मधून ते 40 ला जाईल, 40 मधून ते 20 ला जाईल, 20 मधून इथे जाईल. याला व्हाया एकच पाथ आहे, व्हाया 20 कडे आल्यानंतर 20 हॅज मल्टिपल पाथ्स टू रीच दीज नेटवर्क्स. आयदर ही कॅन गो टू 30 और ही कॅन गो टू 40. याच्या अकॉर्डिंग टू जो शॉर्टेस्ट पाथ असेल तो प्रिफर करेल. बीजीपी मध्ये कसं आहे की जो माझ्यासाठी बेस्ट पाथ आहे, म्हणजे आता हा जो राउटर आहे याला किती पाथ आहेत 24 ला जाण्यासाठी, व्हाया 40 व्हाया 30. 10 ला काय सांगणार, दोन्ही पाथ सांगणार का? 20 ला दोन पाथ आहेत या नेटवर्कला जाण्यासाठी, एक व्हाया AS30 एक व्हाया AS40. मग 10 ला किती पाथ सांगणार, एकच सांग. कुठला सांगणार, जो बेस्ट आहे. दॅट मीन्स जे पाथ जो बेस्ट आहे, मला जरी 10 पाथ्स असतील त्यातला जो बेस्ट आहे तोच फक्त मी ऍडरेस करतो नेबर, म्हणजे नेबर येस. म्हणजे याला काय माहित असणार, समजा हा बेस्ट पाथ असेल तर याच्या टेबलमध्ये काय असणार, इफ आय वॉन्ट टू कम्युनिकेट विथ 24-25 द पाथ इज वाय 20 देन वाय 30 देन वाय 50. त्याला हा पाथ माहितच नसणार. तो माहित असून उपयोग आहे का? समजा माहित असता तर काय झालं असतं, 20 ला दोन पाथ आहेत 24-25 साठी, एक वाया 30 एक वाया 40. 20 ने दोन्ही पाथ 10 ला सांगितले असते की मला दोन पाथ आहेत. 20 म्हणतो मला दोन पाथ आहेत टू कम्युनिकेट विथ 24-25, वन वाय AS30 वन वाय AS40. आणि 20 जर ते दोन्ही पाथ जर 10 ला सांगितले असते तर काय झालं असतं, ला काय घेणे देणे, असंही त्याला 20 लाच पाठवायचं. 20 ला दोन पाथ आहेत, तर मला सांगून शेवटी ते जरी मला सांगितलं मला 10 पाथ आहेत डेस्टिनेशन जाण्यासाठी,
मला तर तुझ्याकडे जाण्यासाठी एकच पाथ आहे ना. मग तुला 10 जरी असले तरी मला तुलाच पाठवायचंय. तुला कसं पाठवायचंय दॅट इज युअर कॉल. म्हणून मला 10 आहेत म्हणून मी त्याला 10 सांगत नाही. फायदा काय सांगून त्याला. म्हणून जो मला बेस्ट माहित असतो तेवढा एकच पाथ मी सांगतो. आणि एकदा 20 पर्यंत आलं इट्स 20 कॉल टू फॉरवर्ड द ट्रॅफिक. जो त्याच्या दृष्टीकोन जो बेस्ट पाथ असेल तो. मला माहित असलं तरी मला यालाच पाठवायचंय, माहित नसतं तरी मला यालाच पाठवायचंय. त्याचा कॉल आहे 20चा. बरोबर. पण व्हॉट एव्हर बेस्ट पाथ आय नो ओनली दॅट विल बी शेअर्ड विथ युअर नेबर येस. मला जेवढे सगळे पाथ माहिती असतात तेवढे सगळे शेअर होत नाहीत. जो बेस्ट असतो तेवढाच फक्त शेअर होतो. बीजेपी सपोर्ट्स एनी पॉलिसी कन्फर्म हॉप बाय हॉप. हॉप बाय हॉप जसं आपण डिस्कस केलं ते हॉप बाय हॉप ते प्रत्येकाला सांगत जाणं. मला जेवढे बेस्ट असतील त्यातला जो माझा बेस्ट असेल तोच मी माझ्या नेबर येसला सांगणार. म्हणजे प्रत्येकाच्या बीजेपी टेबलमध्ये जो बेस्ट पाथ असेल तोच स्टोर असेल. म्हणजे बीजेपीचा आपला पण टेबल असतो. जसं तुम्ही शो आयपी रूट करता हा कुठला टेबल असतो. ग्लोबल राउटिंग टेबल. शो आयपी आरआयपी असं नसतं. तो आयपी बीजीपी आहे. म्हणजे बीजेपीचा आपला स्वतःचा राउटिंग टेबल आहे. पण याचा अर्थ असा नाही की तो बीजेपी टेबल शेवटी राउटिंग टेबल बघूनच होतो. पण बीजेपी आपला स्वतः टेबल पण एक मेंटेन करतो शो आयपी बीजेपी. म्हणजे बीजेपी कडे पण 3 टेबल. नेबर टेबल, बीजेपी टेबल आणि तुमचा राउटिंग टेबल. मग नेबर टेबल मध्ये नेबरशिप झाल्यावर नेबर दिसतो. बीजेपी टेबल मध्ये सगळे बीजेपीचेच नेटवर्क दिसतात, बाकी कुठलेही नेटवर्क दिसत नाही. तो कन्सेप्ट नाही त्या. आणि तुमचा राउंड टेबल म्हणजे तुमचा जो बीजेपी जो डिसाईड करतो जो बेस्ट पाथ आहे त्याची कॉपी येते मग राउंड टेबलच्या आत. इथे त्यांनी बघ एक्सप्लेन केलंय की एवढे सगळे पाथ आहेत. हे तुम्ही घरी जाऊन स्लाइड बघायची. हा जो 10 आहे त्याला या नेटवर्कला जाण्यासाठी, हा 10 इथे त्याला या नेटवर्कला जाण्यासाठी किती पाथ आहेत. The following paths are possible for 10 to reach network 60 via 20 to reach network 60 via 20. म्हणजे एक असा पाथ आहे. एक 20 50 30 60 आहे. एक 20 50 60 आहे. एक 20 50 70 60 आहे. त्याच्यामधला जो कुठला बेस्ट असेल तो 20 ऍडव्हर्टाइज करेल 10 ला. 20 ला किती पाथ आहेत 60 ला जाण्यासाठी. एक वाया 50 वाया 30, एक वाया 50 देन 30, एक वाया 50 देन 70 देन 60, एक वाया 20 50 60. म्हणजे 4 ते 5 असतील. त्याच्यामधला याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जो बेस्ट निघेल तो फक्त 10 ला ऍडव्हर्टाइज करेल. एवढे सगळे पाहत आहेत त्याचा जो बेस्ट असेल तो घेईल. बीजेपी युजेस पोर्ट नंबर 179 टीसीपीचा. टीसीपीचा पोर्ट नंबर 179 तो वापरेल. जे काही बीजेपीचे अपडेट्स वगैरे जे काही शेअर करायचे ते पोर्ट नंबर 179 वापरून शेअर होतात. अपडेट्स इन्क्रिमेंटल ट्रिगर्ड पण 1 मिनिटानंतर. जसा हॅलो टाइमर असतो कीप अलाइव्ह हॅलो टाइम्स तसा इथे कीप अलाइव्ह मेसेज असतो. टू रिकवर अँड डिस्कवर नेबर. रिच मॅट्रिक कारण 11 आहेत म्हणून. डिझाईन टू स्केल अ ह्यूज नेटवर्क इंटरनेट. It has enhancement over distance vector routing protocol. Distance vector routing protocol काय करतो. It finds out the best path according to the destination with respect to vector म्हणजे डिरेक्शन. मग तिथे डिरेक्शन कशी फाइंड आउट केली जाते, बेस्ट पाथ कशी फाइंड आउट केली जाते हॉप करून. इथे तोच कन्सेप्ट आहे. पण ऍडव्हान्स काय म्हटलंय तो हॉपच्या ऐवजी एक राउटर हॉपच्या ऐवजी एक एएस हॉप वापर. पण याचा अर्थ ते एक मॅट्रिक नाहीये त्याच्या 11 आहेत त्यातला 4थ्या नंबरचा हा आहे. बाकी सगळे तुम्ही मॅन्युफॅक्चर करू शकता ते 1 बाय 1 आपण बघू.
वाचा फटाफट. काय तुला प्रॉब्लेम? हा व्हिडिओ एकदा बघायचा घरी केला 2 वेळा. कधी बीजीपी वापरायचा व्हेन एएस इज मल्टी होम. म्हणजे काय? 2 लिंक असेल. एक लिंक असून त्याचा उपयोग काय? ट्रॅफिक येणार पण तिथून जाणार पण तिथून, मग तिथं बीजीपी रन करून काय करणार? मल्टी होम. व्हेन एएस इज ट्रान्झिट एएस. व्हेन एएस इज ट्रान्झिट म्हणजे मध्ये आयएसपी आहे, इकडे आयएसपी आहे, इकडे आयएसपी आहे, याचे राऊट्स घेऊन याला पाठवायचं म्हणजे तुम्ही एक ट्रान्झिट करताय ना, मग त्यासाठी तुम्ही एएस वापरा म्हणजे बीजीपी वापरा. इंटर एएस राउटिंग पॉलिसी मस्ट बी मॅन्युप्युलेटेड म्हणजे इनकमिंग ट्रॅफिक. BGP should not be used when you are only one link. Insufficient memory and process. Insufficient understanding about route filtering. म्हणजे कसं काम करतो माहीतच नाही, तर BGP रन करू नका. मल्टी होम्ड असेल तर, and you are more concerned about your incoming traffic and दुसरं काय? when you want to advertise something publicly to the world wide web. त्या 2 केसमध्ये तुम्ही बीजीपी रन करता, अदरवाइज काही गरज नाही. एक तुमचा बीजीपी टेबल, नेबर टेबल, बीजीपी टेबल. बीजीपी टेबल लिस्ट ऑफ ऑल नेटवर्क्स लर्न फ्रॉम ईच बीजीपी नेबर. बीजीपी टेबल मध्ये फक्त बीजीपीचेच नेटवर्क असणार. एक बीजीपीचे दुसऱ्या बीजीपीला सांगतो ते ओएसपीएफ वाले नेटवर्क्स बीजीपी टेबल मध्ये दिसणार नाही. मल्टिपल पाथ्स टू द सेम डेस्टिनेशन कॅन बी प्रेझेंट. ईच पाथ इज असोसिएटेड विथ बीजीपी ऍट्रिब्यूट्स म्हणजे त्याचं मेट्रिक. एका डेस्टिनेशन जाण्यासाठी जर 4 पाथ असतील तर प्रत्येक पाथचं मेट्रिक दिसणार तुम्हाला. आणि त्याच्यातला जो बेस्ट पाथ निघेल तो पुश होणार तुमच्या राऊंड टेबलमध्ये. मग जसं तुमचं डेटाबेस टेबल होता, सगळे पाथ तुम्हाला डेटाबेस टेबलमध्ये दिसायचे, त्यातला जो बेस्ट पाथ होता तो राऊंड टेबलमध्ये जायचा. तसंच बीजीपी टेबलमध्ये मल्टिपल पाथ्स असणार, प्रत्येक पाथचा एक ऍट्रिब्यूट असणार म्हणजे मेट्रिक असणार. त्याच्यातला जो काही बेस्ट पाथ असेल त्याची कॉपी तुमच्या राऊंड टेबलमध्ये जाणार आणि राउटर राउटिंग करणार राऊंड टेबल बघून. ठीक आहे. कीप अलाइव्ह मेसेज सेम लाईक युअर हॅलोज. अपडेट्स म्हणजे जनरल बीजीपीचे अपडेट जसं तुमच्या इंटरनल राउटिंग प्रोटोकॉलचे अपडेट असतात सेम. आणि नोटिफिकेशन मेसेजेस जर काही अपडाऊन झालं, डिव्हाइस मेंटेनसाठी जर तुम्ही शट करत असाल तर राउटर काय करतो, सर्वात पहिले मेसेज पाठवतो की आय एम गोइंग टू आय एम शटिंग डाऊन. म्हणजे परत नेबरशिप फॉर्म करू नको, जस्ट अप येईल त्यावेळेस नेबरशिप फॉर्म करता येईल. याच्यामध्ये पण तुमचा राउटर आयडी असतो. हे उद्या मला सांगायचं. ओपन मेसेज म्हणजे काय? ओपन मेसेज असतो, सेंड मेसेज असतो, कीप अलाइव्ह, अपडेट, हे सगळं मला एकदम स्पेसिफिक सांगायचं. बीजीपीची प्रोसेस जे आपण EIGRP मध्ये म्हणतो, OSPF मध्ये 7 स्टेप्स आहेत, तसं बीजीपी मध्ये ओपन मेसेज सेंड होतो, मग ओपन कन्फर्म होतो, मग कीप अलाइव्ह काय, अपडेट काय, नोटिफिकेशन काय, हे सगळे मला इन डेप्थ सांगायचं. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी ओपन मेसेज मध्ये या सगळ्या गोष्टी असतात. राउटर आयडी सांगण्यासारखं आहे, होल्ड ऑन काय सांगायचं, एएस नंबर ते सांगण्यासारखं आहे, व्हर्जन नंबर काय, या सगळ्या गोष्टी मला एक्सप्लेन करून सांगायचं होतं. संपूर्ण बीजीपी ही प्रोसेस, संपूर्ण म्हणजे काय, जे आता सांगितलं ते मेसेज टाइप्स. त्याचे काय पॅरामीटर्स आहेत का जे सेम लागतात नेबरशिप फॉर्म होण्यासाठी, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. बीजीपीचे अजून 4 लेसन आहेत.
हे बुक शेअर आहे ना? राऊतचे 3 बुक आहेत ना? हा? परत म्हणायचं नाही बुक नव्हतं म्हणून नाही. ठीक आहे.